माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आणि पामरा काहीच मी नोहे कोणीये गावीचा काहीच मी नोहे कोणीये गावीचा एकटा ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत फिरून या घे वाया विण बोल नाही माझे कोणी आपुले दुसरे कोणाचा मी खरे काही नव्हे नाही जात कोठे येत फिरून या अवघे वाया विण बोल नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे नाही जात कोठे येत फिरून या अवघे वाया विण बोल तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा त्या कर्मा अकर्मासी नाही जात कोठे येत फिरून या अवघे वाया विण बोल विठ्ठला विठ्ठला काही जमीन हे कोणीये गावीचा एकटा ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत फिरून या अवघे वाया विण बोल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आत्मस्वरूपाची असलेली जाणीव आणि त्या जाणीवेची योग्य शब्दामध्ये केलेली अभिव्यक्ती या अभंगातून आपल्याला दिसून येते. चालू असणारा हा त्रिदिवसीय नाम महोत्सव ज्या हेतूने ज्या कारणाने चालू आहे ते कारण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. 1 वर्ष झालं आज आमच्या बंधुतुल्य असणाऱ्या हरिभक्तीपरायण अनिल महाराजांना पितृवियोग सहन करावा लागला. त्यांच्या वडिलांचं जाणं हे त्यांच्याकरता जेवढं अकल्पित आणि दुःखदायक होतं तेवढंच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सुरधनकरताही तेवढंच अकल्पित आणि तेवढंच दुःखदायक आहे. परंतु काळाची गती आणि भगवंताची इच्छा याच्या पुढे सामान्य मनुष्य काही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती एकदा स्वीकारली की भगवान परमात्मा काही ना काहीतरी निमित्तानं ते दुःख सहन करण्याचं बळ सामर्थ्य आपल्याला देतो, धीर देतो. परमात्मा कनवाळू कृपाळू आहे. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये भगवत कृपेनं दुःखाचा प्रसंग निर्माण होतो त्याच वेळेला परमात्मा त्याच्याच कृपेनं कुठेतरी सुखाचे दिवस आपल्याकरता निर्माण करत असतो, त्याचीही व्यवस्था करत असतो. दुःख आहेच आहे वियोगाचं. पितृवियोगाचं दुःख मोठं असतं. डोक्यावरचं छत निघून गेल्यासारखं होतं. मी त्या अनुभवातून गेलेलो आहे. खूप दुःख असतं. मातेचं असणं हा फार मोठा आधार असतो महाराज, फार मोठा आधार. योग वसिष्ठामध्ये असं म्हटलंय, मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यये. योग वसिष्ठातलं चिंतन आहे. आईचा लाभ झाला तरच त्याला सनाथत्व आहे, पण आईचा वियोग झाला तरच तो खऱ्या अर्थाने हे पित्याचं छत्र धारण करू शकते, ते सुख देऊ शकते. पण पिता एकटा राहिला असेल तर मातेची ममता देणं हे पित्याला शक्य होत नाही. आपलं भाग्य हे आहे. मी तुम्हाला बंधुतुल्य उगीच म्हणालो नाही महाराज, बंधुवत उगीच म्हणालो नाही, कारण आपल्या दोघांचे दुःख समान आहे. आणि परमात्म्याने जरी आपल्याला पितृवियोगाचं दुःख जरी दिलेलं असलं तरी मातेचं सानिध्य ठेवलंय ही भगवंताची कृपा नाही का तुमच्या माझ्यावर. कसंही असलं तरी हे दुःख 1 वर्षभर
महाराजांनी कसं सहन केलं, त्यांच्या घरच्या मंडळींनी, आईसाहेबांनी कसं सहन केलं, हा केवळ त्यांच्याच अनुभवाचा भाग आहे. आपण त्याच्यावर कितीही बोलत बसलो तरी ते कमी पडणार आहे. काही गोष्टी बोलता येत नाहीत हे जरी खरं असलं तरी त्या संबंधानं बोलल्याशिवाय राहवत नाही हेही तेवढंच खरं असतं. जवळजवळ एक वर्ष, पूर्ण एक वर्ष महाराजांनी ते दुःख सहन केलं. लॉकडाऊन नसतं आणि कार्यक्रम चालू राहिले असते तर कदाचित तुम्हाला ते इतकं जाणवलं नसतं किंवा कदाचित त्याचा लवकर विसर पडू शकला असता. पण या दरम्यानच्या काळामध्ये कार्यक्रमाची व्यस्तताही नव्हती आणि चिंतनाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एक वर्ष आज पूर्ण होत आहे. त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या चरणांना अभिवादन करण्याकरता म्हणून हा त्रिदिवसीय महोत्सव महाराजांनी आखलेला आहे. आमच्या घराण्यावर, आमच्या परंपरेवर महाराजांचं खूप प्रेम आहे, नितांत प्रेम आहे. त्यामुळं आज एकाच दिवशी आम्ही दोघेही भाऊ इथं आलो. उद्या श्रद्धेय हरिभक्तीपरायण संदीपान महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. दुपारी हरिभक्तीपरायण श्रद्धेय उल्हास महाराजांचं प्रवचन झालं. काल रात्री आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण तीर्थस्वरूप बंडातात्यांचं कीर्तन झालं. ही सगळी प्रेम करणारी मंडळी आहेत आणि ही मंडळी आपल्यावर प्रेम करतात कारण आपण त्यांच्यावर निरपेक्ष आणि खूप मनापासून प्रेम करता. त्या निमित्तानं हा महोत्सव आलेली आहे. माझ्या मर्यादित बुद्धीनं, मर्यादित वेळेमध्ये जेवढी सेवा मला करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो. मला अभंगाकडे यायचंच आहे, पण मला ते महाराजांच्या पितृचरणाच्या स्वभावातून यायचंय. परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं. मला देव भेटावा असं वाटणं खूप स्वाभाविक आहे. भगवंताची कृपा माझ्यावर व्हावी, माझं जीवन उद्धरून जावं, माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण भगवत कृपा हा असा स्वस्त माल नाही महाराज, की जो चौकातल्या कुठल्या तरी दुकानामध्ये काही पैसे देऊन आपल्याला मिळेल. त्याच्याकरता परिश्रम आहेत, त्याच्याकरता समर्पण आहे, त्याच्याकरता निष्ठा आहे, त्याच्याकरता भक्ती आहे, त्याच्याकरता ज्ञान आहे, त्याच्याकरता सत्कर्म आहे, त्याच्याकरता योग आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट आहे, मी ती आपल्याला सांगतो. भगवंताची कृपा कशाने होते असं आपल्याला वाटतं. म्हणजे भगवंताची कृपा होते, एखाद्या भक्तावर होते असं आपण मी म्हणतो. ते कशाने होते हो? भगवंताची कृपा होण्याकरता काय करावं लागतं माणसाला म्हणजे भगवंताची कृपा होते? काय देह घालू करवती करमरी, टाकूया भितरी अग्नी माझी, तुकोबारायांनी म्हटलं. काय करावं लागतं त्याच्याकरता? आपलं जीवन सगळं समर्पित करावं लागतं. भक्तीची तो जाती ऐसी सर्व, ब्रह्मज्ञान व्हावं लागतं, सत्कर्म करून समाधी, निर्विकल्प समाधी लागावी लागते, वगैरे वगैरे खूप गोष्टी सांगितल्या जातात. पण माझ्या दृष्टीने सांगायचं झालं, मी क्षमा मागून बोलतो, मला काही वेदांताचा अपमान करायचा नाही किंवा वेदांताची मतं मांडलेल्या ग्रंथाचाही प्रतिरोध करायचा नाही. पण मला वाटतं भगवत कृपेकरता ह्याच्यापैकी काहीच लागत नाही. आपल्याला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे भगवत कृपा होते, गैरसमज आहे आपला. आपण नामस्मरण केलं म्हणजे आपल्यावर भगवत कृपा होते, गैरसमज आहे हा. मी सरळ विरोधी बोलतोय, तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या आतापर्यंतच्या दृढ धारणेच्या विरोधात बोलतोय, मला कल्पना आहे. पण आपण नामस्मरण करत राहिलो म्हणजे भगवत कृपा होते, खोटी गोष्ट आहे. आपण सत्कर्म करत राहिलो म्हणजे भगवत कृपा होते, ही खोटी गोष्ट आहे. मी आपल्याला सरळ उत्तर देतो. भगवत कृपा कधी होते, कशाने होते, काय केलं म्हणजे भगवान कृपा करतात, त्याचं एका वाक्यात उत्तर सांगतो. भगवत कृपा व्हायची असेल तर भगवत कृपा व्हावी लागते. विठ्ठला विठ्ठला देवा
देवाची कृपा व्हायची असेल तर देवाचीच कृपा व्हावी लागते. त्या कृपेनं ज्ञान होईल, त्या कृपेनं नामस्मरण होईल, त्या कृपेनं सत्कर्म होईल. वेदांताने तर ह्याच्यातलं वेगळं मत मांडलंय. वेदांत म्हणतो ज्ञान हे काही तुम्हाला परमात्मा प्राप्ती करून देऊ शकत नाही. ज्ञानाची ती ताकदच नाही, कोणत्याच साधनेची ती ताकद नाही. म्हणून आपल्याकडे वेदांतामध्ये दोन वाद आहेत. वेदांत विचारामध्ये अद्वैतातच पण दोन वाद आहेत. एक विवरण प्रमेयाचा, एक विवरण प्रमेय वेगळं आहे आणि एक भामती प्रमेय वेगळं आहे. दोघांची एकमेकांच्या विरोधात जातात. सांगून काय, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी, याज्ञवल्क्याने मैत्रीला केलेला उपनिषदातला उपदेश. आत्मावारे द्रष्टव्य, याच्याकरता काय करा, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो सांगितलं. याच्यातलं एक मत असं आहे की श्रवण मनन निदिध्यासन हे तिन्ही करा तर आत्मा आपल्याला अपरोक्षत्वानं अनुभूतीला येईल. विवरण प्रमेयकारांचं मत असं नाही. विवरण प्रमेयकार म्हणतात श्रोतव्यो, बस संपलं, इथून पुढे जायचं नाही. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला जीवपणा. आता पुढे कुठं ब्रह्मज्ञान आणि कुठं जीवपणा स्वीकारून बसता. श्रोतव्यो, ऐकिली मात, बस संपलं, एवढं करा. तुम्ही त्या परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीच्या योग्यतेचे झालातच. नाही नाही, प्राप्ती झालीच. ज्ञानोबारांच्या भाषेत थोडं वेगळं बोलायचं झालं तरी अवधान एक वेळे दिजे, एक वेळे असा एक पाठ आहे, एक वेळ असाही पाठ आहे, एकले असाही पाठ आहे. मला पाठात अडकायचंच नाही कारण माझं कुठलंच पाठ नाही. अवधान एकले दिजे, धरा काही धरा, स्थितस्य गतिश्चिंतनीय, आता जे तोंडाला आलं ते एकले दिजे, एकले. पण एक वेळे दिजे असाही पाठ आहे मामांचा. अवधान एक वेळे दिजे, एक वेळ अवधान द्या, एक अवधान द्या, लक्ष देऊन ऐका, बस बस बस, काय होईल तरी सर्व सुखासी पात्र. ज्ञानोबा बारीक बोलतात बरं. सर्व सुखासी प्राप्त होईजे नाही म्हटलंय, पात्र होईजे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्राप्त होणं वेगळं आहे आणि पात्र होणं वेगळं आहे. विठ्ठला विठ्ठल. विवरण प्रमेयकार म्हणतात बस श्रवण करा. श्रवणानं तुम्हाला परब्रह्म स्वरूपता आलीच, मग पुन्हा शंका आलीच. मंतव्यो निदिध्यासितव्यो याला वैयर्थ येईल ना एकदा तुम्ही श्रोतव्यो मध्ये जर परब्रह्म स्वरूपता मानली तर. त्याने सांगितलं तसं नाही, तुम्हाला श्रवण झाल्याबरोबर परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालेलंच आहे. फक्त ते झालेलं आहे ज्या प्रतिबंधामुळे कळत नाही, त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता मंतव्यो निदिध्यासितव्यो वापरा. नाहीतर तुका म्हणे कानी ऐकेली मात, हाच सिद्धांत खरा. काय जे असेल ते असेल, त्या वादात आता पडायचं नाही किंवा विस्तारानं त्याचा विचारही करायचा नाही. परंतु परमात्मा कृपा आमच्यावर व्हावी याच्याकरता भगवत कृपा व्हावी लागते. आणि ती भगवत कृपा होण्याकरता काय करावं लागतं, ती भगवत कृपा असं होत नाही महाराज. मी आपल्याला सोपं साधं सरळ सांगू, काही नाही. देवाची कृपा व्हायची असेल तर आपल्याला साधं आणि सरळ वागता आलं पाहिजे, एवढंच आहे. काही लागत काही लागत नाही, काही लागत नाही. खरे बोले तरी बस एवढंच करायचंय. आणि जर तुला देव भेटावा असं वाटत असेल तर एवढा एकच उपाय, जैसा दावी तैसा
जैसा दावे तैसा राय. कुणी दावायचं, कुणी दावायचं? संतांनी दावायचं, वेदांनी दावायचं, शास्त्रांनी दावायचं. कारण ब्रह्मलीन स्वामी अखंडानंदजीने त्यांच्या एका लेखामध्ये एक वाक्य लिहिलंय महाराज. त्यांनी असं लिहिलंय की भगवंताची प्राप्ती माणसाला फार सहज आहे, फार सोपी आहे. शास्त्रांनी आणि संतांनी दाखवलेल्या मार्गावरून तो सरळ चालत गेला ना की देव लगेच भेटतो. पण माणूस काय करतो? स्वतःची बुद्धी वापरतो, म्हणून देव कठीण वाटतो. विठ्ठला आम्हाला करायचं काहीच नाही, तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाय. सरळ वागायचं, सरळ वागलं की भगवत प्राप्ती. मी आपल्याला उदाहरणानं बोलेन आणि अभंगामध्ये येईल. श्रीमद भागवताच्या नवम स्कंधामध्ये अनेक महात्म्यांच्या कथा आल्या. त्या स्कंधाला ईशानुकथा असं म्हणतात. ईश शब्द हा संत आणि परमात्मा दोन्हीकडे लागतो. ईशितुम शीलम यस्य सहा ईश्वरः अशी त्याची व्युत्पत्ती आहे. ईशनशीलता ज्याच्या ठिकाणी आहे तो ईश. ईश म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे नियम. त्याच्यात सूर्यवंशाच्या किती आले आणि चंद्रवंशाचे अध्याय किती, सूर्यवंशाचे 12 करायचे का 13 करायचे, याचं काय जे भांडण असेल ते असू देत. आता त्याच्यात जाण्यात काही मला फार तात्पर्य नाही. त्याच्यामध्ये एक चरित्र आलं. त्या सगळ्या स्कंधातली जी चरित्र आहेत ना, त्या चरित्रामध्ये त्या सर्वांना भगवत प्राप्ती झालेली आहे. ज्यांची चरित्र सांगितली त्या सगळ्यांना भगवत प्राप्ती झाली. आणि ती भगवत प्राप्ती ते सर्व गुण संपन्न होते म्हणून भगवत प्राप्ती झालेली सांगितली नाही. त्यांच्याकडे एखादाच गुण असा असतो की त्या गुणाच्या आधारानं परमात्मा त्यांना प्राप्त होतो. कुणाकडे वैराग्यच आहे, कुणाकडे त्यागच आहे. तसं एक चरित्र आलं, नाभागाचं चरित्र. ते मला सांगण्यात फार आनंद आहे. आता मला ते चरित्र आणि अनिल महाराज आपल्या वडिलांचं चरित्र वेगळं वाटत नाही. विठ्ठला विठ्ठला सामान्य नाम घेऊन माणसं, काही नसतं त्या नावामध्ये तरी सुद्धा माणसं मोठ्या अभिमानानं वागतात. पण साहेब नाव घेऊन सुद्धा नम्रतेनं वागणारे फार कमी असतात. साहेब रावसाहेब पुष्कळ नावच साहेब हो, कसं वागायला पाहिजे. पण नाही ना, अगदी साधं सरळ, एकदम सरळ जीवन, एकदम साधं जीवन, संतांना अभिप्रेत असणारं जीवन. इकडं नाही तिकडं नाही, विषयाची लालसा नाही, संपत्तीची अपेक्षा नाही, नाही देह धारण करण्याची सुद्धा फार गरज वाटत नाही. नाभागाचं चरित्र आपण पहा. नाभागाचं चरित्र काय सांगतं आपल्याला? काही नाही, तुम्ही सरळ वागा, भगवंताची प्राप्ती आहे. साधं वागा. आम्हाला नको त्या गोष्टीच्या अपेक्षाच खूप आहेत. आशा जैसी दुःखाते व्याली, निंदा दुरिते व्याली, दैन्याते दुर्भगत्व व्यालच की हो. आशा जैसी दुःखाते व्याली, निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते. ज्ञानोबा राय बोलतात, आशापाश शतैर बद्धा. बद्ध शब्द वापरला. पुष्कळ प्रमाण मला आशेबद्दल बोलायचंच नाही. पण आपलं जीवन जर बघितलं तर यांच्या चरित्रांकडे बघून हे कळतं की माणसाच्या गरजा जेवढा कमी असतात तेवढं माणसाचं जीवन सुखी जास्त असतं. मी थोडासा मोकळं कीर्तन करतो बरं महाराज, मला परवानगी द्या तशी. मोकळं करतो. मला आता हे जरी मध्ये असलं तरी थोडं मी याच्याने दबला गेलोय. कारण हे कुठून कुठून कोण कोण बघतात, त्यांना इथलं वातावरण माहिती नसतं. इथले भावस्नेह भावबंध इथले तिथं कळत नसतात त्या जड असणाऱ्या त्या ह्याच्यावरून, पडद्यावर. त्यामुळे इथला आता जो माझा ऋणानुबंध आहे तो भावस्निग्ध ऋणानुबंध आहे म्हणून मी बोलतो. त्यामुळे हे जरी मध्ये असलं तरी मी थोडं मोकळं बोलतो. थोडं विषयांतर झालं तर मला क्षमा करा. अभंगाबद्दल जेवढं चिंतन करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. नाभागाचं चरित्र काय सांगतो आपल्याला?
गरजा फार कमी हो, फार कमी. आता इथल्यापैकी कुठल्याही वृद्ध महात्म्याला विचारा, श्रोत्यांना विचारा, आजचा काळ बरा वाटतो का पूर्वीचा बरा होता? कोणी सांगा. 60-70च्या पुढचे, 60च्या पुढचे जाऊ द्या, चला अजून कमी करतो. 60च्या पुढच्यानी सांगावं, आजचं बरं वाटतंय का मागचं बरं होतं? 60 वर्षापूर्वीच मागचं बरं होतं. का सांगू? कारण एक कारण सांगू, मोबाईल नव्हते म्हणून. एक साधं कारण, एकच कारण. आम्ही किती आमच्या गरजा वाढवून ठेवल्यात बघा ना. आम्ही श्वास घ्यायचं विसरू, पण स्टेटस ठेवायचं विसरू नये. कुठून आली ही गरज? आम्हाला त्याची काय गरज आहे की 4 लोकांनी आमच्याकडे बघावं आणि असं करा? याच्यानं काय मिळतं? याच्याने काय मिळतं? हे काय म्हणजे दुसऱ्याच्या मतावर आम्हाला जगायची पाळी आमच्यावर काय यावी हो? आम्ही आमच्या मतात सध्याच्या काळात, कारण आम्ही आमच्या गरजा वाढवून ठेवल्यात. पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्या 3च गरजा होत्या. आता त्या 3 गरजांच्या पलीकडे अनेक गरजा आम्ही वाढवून ठेवल्यात की ज्याचा परिणाम आमचं जीवन अशांत झालं. मी स्पष्ट बोलतो, स्पष्ट. माझ्याकडे मोबाईल आहे, पण एकच आहे, एकच आहे. त्यामुळे आहे ती आवश्यकता म्हणून कोणी नाकारणार नाही. संपर्काचं साधन आहे म्हणून त्याची गरज, त्याची आवश्यकता, त्याची निकड हे कोणीही नाकारणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण कोणतंही विज्ञान हे जोपर्यंत माणसाच्या हातात आहे तोपर्यंतच ते माणसाच्या उन्नयनाचं साधन बनतं. एकदा मनुष्य त्याच्या हातात गेला की मग तो राक्षस, ती माया त्याला कशी खेळवेल हे सांगता येत नाही महाराज. आम्ही त्याच्या हातात आहोत का तो आमच्या हातात आहे? आम्हाला असं वाटतं की मोबाईल आमच्या हातात आहे. मोबाईल आमच्या हातात नाही, आम्ही त्याच्या हातात आहोत. कारण तो वाजला की हातातलं काम टाकून आम्ही धावत येऊन त्याला पकडतो ना. तो सांगतो माझ्या नुसत्या नादावर तुम्ही नाचताय. मग तो नाद कोणता ठेवायचा हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न, ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा मुद्दा आहे. पण तो आपल्याला सांगतो अरे मी नाचवतो तुम्हाला, तुमच्या हातातलं काम. अरे देवपूजा चालू असताना माणसं फोन घेतात. मला आश्चर्य वाटतं, देव महत्वाचं आहे का ते 2 रुपयाचं एवढं महत्वाचं आहे? तरी माणसाला असं त्याला वाटतं देवाचाच फोन आला का. पण माझी इच्छा आहे असं करणाऱ्यांना लवकरात लवकर देवाचा फोन यावा. मी का बोलतो मी लक्षात घ्या ना, का बोलतो मी. आम्ही आमच्या गरजा खूप वाढवून ठेवल्या. जुन्या लोकांना या गरजा नाहीत हो. जुन्या आम्हाला चातुर्मासात अनुभव आहे. श्रोते जुने येतात, त्यांची मुलं गावी राहतात, आई वडील पंढरपूरला राहतात. आता संपर्काला म्हणून ते फोन घेऊन देतात त्यांना. आम्हाला फोन करता येतो बाबा, तुमची तब्येत वगैरे बिघडली तर आम्हाला पटकन तिथे येता येतं, सेवा करता येईल. ते भर प्रवचनातच वाचतं. पण त्यांना काहीच त्याचं माहिती नसतो. काय मुलांनी एवढंच सांगितलेलं असतं, बोलायचं असलं की हिरवा दाबा, ठेवायचं असलं की लाल दाबा, बस संपलं, एवढंच असतं. ते दाबतात. आता ते वाजायचं तेव्हा वाचतच ते बिचार. त्याला तरी काय कळणार आहे प्रवचन चालू आहे, महाराज कोण आहे आणि ओवी काय चालू आहे, त्याला काय कळणार. ते वाचत, पण त्याचा त्रास होतो. आम्ही या गरजा वाढवून ठेवल्या. साधं सरळ जीवन आम्हाला काय लागतं काय सांगा ना. जीवनाच्या उन्नयनाकरता, जीवनाच्या परिसमाप्तीकरता, जीवनाच्या उत्कर्षाकरता आम्हाला. कारण काय झालंय, आम्ही आमच्या उत्कर्षाच्या व्याख्या मधल्या काळामध्ये खूप बदलून टाकल्या. हल्ली परमात्मा प्राप्ती म्हणजे उत्कर्ष वाटत नाही महाराज. आजारी न पडता जर माऊलींच्या सोहळ्यात, तुकोबारायांच्या सोहळ्यात देहूपासून पंढरपूरला आपण चालत गेलो तर यावर्षी आपली प्रकृती चांगली राहिली आणि हा आपला उत्कर्ष आहे वाटत नाही. यावर्षी कार्यक्रम कमी मिळाले, हा उत्कर्ष आहे. उत्कर्षाचं हे परिमाण आहे आज आमचं सांगतो, आमच्या उत्कर्षाचं हे परिमाण आहे, हे मोजमाप लावलंय आम्ही. जाऊ द्या, हे म्हणून मी म्हटलं की मी बोललो मोकळं बोलीन, विस्तार होईल त्याचा. सरळ साधं जीवन, नाभागाचं चरित्र मी आपल्याला सांगतो थोडक्या शब्दामध्ये. साधं सरळ जीवन जे
आपण ज्यांच्या पुण्यस्मरणाकरता एकत्रित आलेलो आहोत त्यांचे जीवन तसंच साधं होतं, एकदम साधं. नाभाग आपल्या गुरुच्या घरी राहिला वेदाच्या शिक्षणाकरता. भागवतात आलेलं चरित्र थोडक्यात सांगतो, भावपूर्ण आहे. पण गुरुजींच्या घरी राहिला, गुरुजींची सेवा करून त्यांनी वेदज्ञान मिळवलं. आणि परत आल्यानंतर, म्हणून मी म्हटलं थोडक्यात सांगतो, मला अजून पुढे बोलायचं आहे अभंगाबद्दल. परत आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या भावांनी संपत्तीच्या वाटण्या करून घेतल्यात. होतच, घराघरामध्ये होतं, हे ठीकही आहे, काही आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही. एकत्र राहून भांडण्यापेक्षा वेगळं राहून गोडी गुलाबीत राहिलेलं बरं, असे आजचे दिवस आहेत. वाटण्या करून घेतल्या, ठीक आहे. तो भावाकडे गेला आणि भावाला सांगितलं की वाटण्या झाल्या असं कळलं. हो झाल्या, आम्ही आमचं वाटून घेतलं, याला अर्ध शेत त्याला, अर्ध मला, असं घर अर्ध त्याला, अर्ध मला. विचारलं तुमच्या वाटण्या झाल्या, पण मी तुमचाच भाऊ आहे, माझ्या वाट्याला काय आलं ते मला द्या. माझा आग्रह नाही की शेताचा हाच भाग पाहिजे, विहिरीजवळचाच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, घराचा हाच कोपरा पाहिजे, काही नाही. तुम्ही घेतल्यानंतर जे राहिलं त्याच्यातलं माझ्या वाट्याला काय आलं ते मला सांगा. भावांनी काय सांगावं, भावांनी काय सांगावं. भाऊ म्हणाले, अरे तू आमचा एक भाऊ आहेस हेच आम्ही विसरून गेलो. म्हणजे त्या काळापासून भाऊ असेच आहेत, म्हणजे हे आजचेच आहेत असं नाही, त्याही काळामध्ये भाऊ असेच. त्याने सांगितलं तू गुरुच्या घरी राहिलास, आमचा तुझा संपर्कच झाला नाही मधल्या 10-12 वर्षामध्ये, तू तिकडेच रमलास, आम्हाला भाऊ आहे हेच आम्ही विसरून गेलो. नाभाग इतका सरळ मनाचा महाराज, त्याला ते खरं वाटलं आणि त्यांनी सांगितलं शक्य आहे, झालं असेल असं, काय सांगता येतं, मी खरंच तुम्हाला भेटलो नाही, तुम्ही मला विसरून गेलात तर नवल काय, नवल काय. 12 वर्ष तुमची माझी भेट नाही, तुमचं माझी बोलणं नाही, दर्शन नाही, एकमेकांना बघणं नाही, तुम्ही मला विसरला असाल तर नवल नाही त्याच्यामध्ये काही. शक्य आहे बाबा विसरणं, शक्य आहे. त्यामुळे विसरून गेल्यामुळे तुझ्या वाट्याला आम्ही काही ठेवलं नाही. तो म्हणाला ठीक आहे, त्यावेळेला मी विस्मरणात गेलो असेल, विसरून गेला असाल, बरोबर आहे, पण हरकत नाही, आता मी आलोय आणि तुमचा भाऊ आहे तर आता माझा वाटा मला दोघातला थोडा थोडा काहीतरी द्या. त्याने भावाने पुन्हा चातुर्याने सांगितलं चलाखी करून की आता त्यांना वाटलं की आता पुन्हा याच्यातलं काढून द्यायचं म्हणजे आपल्यातलं कमी होणार. म्हणून त्यांनी सांगितलं अरे तसं नाही, आम्ही तुला पूर्णच विसरून गेलो असं नाही झालं, आम्ही विसरलो तुला ही गोष्ट खरी, पण पूर्ण विसरलो नाही. म्हणून आम्ही काय केलं, आमचे जे वडील आहेत ना ते तुझ्या वाट्याला ठेवले. घरदार द्यायला विसरलो पण वडील आहेत ना, वडील तुझ्या वाट्याला आम्ही दिलेत. त्याला ते खरं वाटलं. किती सरळ स्वभाव आहे. नाभागाला ते खरं वाटलं. नाभाग म्हणाला बरोबर, माझ्या वाट्याला वडील आले का, किती चांगली गोष्ट आहे, मला वडिलांची सेवा करता येईल. वडिलांना घेऊन तो बाहेर पडला. वडिलांना कळालं की आपल्या मुलाला फसवलं गेलं, पण वडील शांत राहिले, काही चाललं नाही. एका विशिष्ट वयानंतर माणसाचं मुलासमोर काही चालत नाही महाराज. महाभारतामध्ये असं वचन आहे की वृद्धांचं निश्चित ऐकावं. वृद्ध माणसं आपल्याला जो सल्ला देतात तो निश्चित ऐकावा, पण अतिवृद्धांचं कधीच ऐकू नये असं महाभारताने म्हटलंय. आता त्या अतिवृद्धामध्ये कुणाला घालायचं हा प्रश्न वेगळा आहे, कारण हे वाक्य दुर्योधनाच्या तोंडी धृतराष्ट्राच्या संबंधाने आहे. त्यामुळं घराघरातल्या दुर्योधनांना आपल्या धृतराष्ट्राबद्दल काय वाटतं हे कळायला थोडा तरी मार्ग आहे. त्याने सांगितलं वडील माझ्या वाट्याला आले का, हरकत नाही ना, बरं झालं. वडिलांना घेऊन नाभाग बाहेर पडले. वडिलांना लक्षात आलं. वडिलांनी सांगितलं ठीक आहे बाबा, काय आता आहे तुझ्या प्रारब्धात जे असेल ते तुला, मी तुझ्या वाट्याला आलो, पण हरकत नाही. आता उदरनिर्वाहाचं काय साधन, पोटाला काहीतरी पाहिजे. वडील एकटे काय घेऊन बाहेर पडले, खरं गोष्ट खरी, पण पोटाचं काय, ह्याचं काही करता येत नाही ना, ह्याला थांबवता येत नाही ना, याच्याकरता काही ना काहीतरी करावं लागतं. बरं हे असं विचित्र आहे महाराज, हे एकदा भडकलं की दुसरं काही सुचू देत नाही. तुकोबारांनी म्हटलंय विती एवढेसे पोट, केवढा बोभाट तयाचा. विती एवढेसे पोट, पण बोभाट केवढा आहे त्याचा, सगळं त्याच्याकरताच चाललंय. नोकरी असो, उद्योग असो, नाही कीर्तन असो,
चाललं त्याच्याकरता. विती एवढेसे पोट, केवढा बोभाट तयाचा, केवढा बोभाट. पण तुकोबारायांचं बोलणं गमतीच आहे महाराज. तुकाराम महाराजांनी विती एवढेसे म्हणून त्या पोटाची रुंदी सांगितली, खोली नाही सांगितली. हा, कारण ते भरत नाही लवकर. हा, विती एवढंच रुंदी सांगितली त्याची. विती एवढंस पोट आहे, ज्याची त्याची वीत ज्याच्या त्याच्या पोटाला. असं नाही, असं नाही, ज्याची त्याची वीत ज्याच्या त्याच्या पोटाची. कुणाच्याही पोटाला कुणाची वीत चालत नाहीये, लक्षात ठेवा. बर, तुकोबारा विती एवढंस म्हणून त्याचं तोंडाची रुंदी सांगतात, पण आतली खोली नाही ना महाराज. ते भरता भरत नाही. सगळा व्यापार, सगळा व्यवहार माणसाच्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या सगळ्या क्रिया केवळ ती खळगी भरण्याकरता चालू. वडिलांनी सांगितलं, आता रे नाभागा काय करायचंय? नाभागांनी सांगितलं, बघू बाबा, आता भगवंताची जशी इच्छा असेल, प्रारब्ध जिथं नेईल तिथं जाऊ, तिथं आपलं काय पोट भरेल ते भरेल, भगवंताची जशी इच्छा असेल. त्यांनी सांगितलं, तसं करू नको म्हणे, मी तुला उपाय सांगतो. तू गुरुकडे 12 वर्ष वेद शिकून आलायस ना? शिकून आलो. मग तुला मी एक सांगतो म्हणे, इथं जवळ एक यज्ञ चालू आहे. तो यज्ञ चालू आहे. त्या यज्ञामध्ये एका विशिष्ट प्रसंगामधले तिथले ब्राह्मण यज्ञाचे मंत्र विसरतील. ते मंत्र कोणते मी तुला सांगून ठेवतो. ते मंत्र विसरल्यामुळे कदाचित त्यांचा मंत्र पूर्णतेला जाणार नाही. यज्ञ मोठा आहे, मंत्र विसरतीलच, पण ते मंत्र कोणते आहेत हे मी तुला सांगून ठेवतो. कारण मंत्राचं असं असतं महाराज, ते अवघड काम आहे. त्याचा विसरणं तर मोठंच पापच म्हटलं जातं, पण त्याची मात्रा जरी कमी जास्त झाली तरी यज्ञामध्ये चालत नाही. मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तदर्थमाह स वाग्वज्रो यजमानम हीनस्ती यथेंद्र शत्रू स्वरतो पराधात. स्वराचा अपराध जरी झाला तरी सुद्धा तो मंत्र उलटा येतो यजमानाकडे. स्वराचा अपराध झाला तरी सुद्धा. त्यांनी सांगितलं ते मंत्र विसरतील. मंत्र सांगून ठेवतो तुला. मंत्र सांगितला. नाभाग त्या यज्ञामध्ये गेले. त्या विशिष्ट प्रसंगामध्ये ते ब्राह्मण तो मंत्र विसरल्यामुळे त्यांचा यज्ञ थांबला. नाभाग तिथं गेले आणि गेल्यानंतर तो मंत्र त्यांना आठवून दिला, मंत्राचं स्मरण दिलं. यज्ञ पूर्णतेला गेला, सर्वांना आनंद झाला आणि त्या ब्राह्मणांनी असं सांगितलं की तुझ्यामुळे आमचा यज्ञ पूर्णतेला गेला ना, आता या यज्ञामध्ये जे शेष राहिलेलं आहे सगळं धान्य वगैरे ते मात्र तू घेऊन जा. त्याला आनंद वाटला, बरं वाटलं. त्याला स्वतःच्या निर्वाहाची चिंता नव्हती. आपल्या वाट्याला वडील आलेत, त्यांचा निर्वाह आपण केला पाहिजे, हा सरळ भाव अंतःकरणात. त्यांनी सांगितलं हे घेऊन जाऊ यज्ञामध्ये उरलेलं. त्यांनी सांगितलं घेऊन जा म्हणा, घेऊन जा म्हणल्यानंतर यज्ञामध्ये जे शेष राहिलं होतं ते सगळ्याचं त्यांनी एक गाठोडं केलं. भागवतातलं चिंतन आहे, भागवतातलं चरित्र आहे. सगळ्याचं एक गाठोडं केलं. ते मोठं चांगलं थोरलं गाठोडं झालं. ते घेतलं. धान्य उरलं होतं, बाकी काही उरलं इकडचं तिकडे, सगळं गोळा केलं. गोळा करून जे जे हवीर द्रव्य म्हणून आहे ते सगळं तिथे यज्ञामध्ये होतं ते सगळं बांधून घेतलं. ते गाठोडं घेऊन निघाला. आता वडिलांकडे यायचं आणि वडिलांना सांगायचं की बस बाबा, तुम्ही म्हणता तसं झालं, म्हणाला होता तसं झालं, मला आता हे मिळालं, आपलं पोट भरेल, आता काही चिंता करण्याचं कारण नाही, असं म्हणून तो आपल्या झोपडीजवळ जातो तेव्हा झोपडीच्या बाहेर रस्त्यावर एक काळा कभिन्न पुरुष हातामध्ये काठी घेऊन उभा असलेला त्याला दिसला. त्या पुरुषाने त्याला सांगितलं, बाबा हे जे तू आणलंयस हे इथं ठेव, हे माझं आहे. तो म्हणाला, नाही हो, तुमचं कसं असेल, मी तुमच्या घरातून चोरून नाही आणलंय. यज्ञ चालू होता, यज्ञामध्ये ब्राह्मण मंत्र विसरले, मी त्यांना मंत्राचं स्मरण करून दिलं म्हणून त्यांनी मला हे दिलेलं आहे, त्यामुळे हे तुमचं कसं, हे मी आणलंय, माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणलंय आणि त्यांनी मला दान दिलं म्हणून मी ते घेऊन आलोय, हे तुमचं नाही आहे. तो म्हणाला, नाही, हे माझंच आहे, हे तुझं नाही आहे. कशावरून तुमचं, मी आणलंय, कष्ट करून तिथून आणलंय आणि तुम्ही अचानक म्हणता माझं आहे म्हणून मी देऊ कसं. त्याने सांगितलं, तसं नाही बाबा, माझ्याकडे बघ, मी कोण आहे, मी रुद्र आहे, रुद्र. आणि सगळ्या यज्ञामध्ये जे शेष राहतं त्या शेषावर रुद्राचा अधिकार असतो, इतर कुणाचाही अधिकार नसतो, त्याच्यावर अधिकार रुद्राचा. त्याने सांगितलं
हे तुम्ही म्हणताय पण मला काही ते खरं वाटत नाही. त्यांनी सांगितलं तुला खरं वाटत नाही ना, एक काम कर, हे गाठोड इथं ठेव, वडिलांकडे जा, वडिलांना विचार असं असं झालंय, एक पुरुष माझा रस्ता अडवून उभा आहे आणि त्याला ते त्याच्यावर त्याचा त्या सगळ्या द्रव्यावर त्याचा अधिकार आहे म्हणून तो सांगतोय, तर काय करायचं, वडिलांना विचारून ये. नाभाग इतक्या सरळ मनाचे महाराज, इतक्या सरळ मनाचे, त्यांनी ते गाठोडं तिथंच ठेवलं. मनामध्ये विकल्प सुद्धा आला नाही हो की आपण हे सोडून गेल्यानंतर हा घेऊन पळून गेला तर. आम्ही आमची एखादी गोष्ट स्वतःच्या सख्या भावाकडे ठेवायची म्हणजे 4 वेळेला विचार करतो, आई वडिलाकडे ठेवायची म्हणजे 4 वेळेला विचार करतो. एखादी गोष्ट मित्राच्या समोर ठेवून, मित्राकडे ठेवून बाहेर जायचं म्हटलं की आम्ही विचार करतो. एक अनोळखी पुरुष कोणीतरी जो स्वतःला रुद्र म्हणून सांगतो आहे, त्याच्या समोर ती आपण आतापर्यंत आपल्या निर्वाह करता म्हणून मिळवलेली वस्तू, ते धान्य समोर ठेवायचं. मनामध्ये विकल्प सुद्धा नाही महाराज, विकल्प नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, ते सगळं द्रव्य त्यांनी समोर ठेवलं त्याच्या आणि सांगितलं मी वडिलांना विचारून येतो. गेले वडिलांकडे, वडिलांनी विचारलं झालं का रे यज्ञ? झाला. विसरले ना ते मंत्र? विसरले बाबा. तू आठवण करून दिलीस का? दिली बाबा. मग काही नाही बाबा. त्यांना आनंद झाला, यज्ञ सांग झाला, यज्ञ पूर्णतेला गेला. मग त्यांनी काही दिलं नाही? दिलं ना बाबा, दिलं. यज्ञामध्ये जे जे शिल्लक राहिलं होतं ते सगळं घेऊन जायला मला परवानगी दिली. मग तू नाही आणलंस? नाही आणलं ना, सगळ्याचं गाठोडं केलं, आणलं. मग कुठे? त्यांनी सांगितलं मी येत होतो, एवढ्यामध्ये एक काळा कभिन्न पुरुष आपल्या रस्त्यावर मध्ये उभा असलेला दिसला आणि त्याने मला सांगितलं, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, मी काही सांगतोय ना, माझ्याकडे बघा, मी सगळं बांधून आणलं. त्याने त्या पुरुषाने मला अडवलं आणि त्याने सांगितलं की मी रुद्र आहे आणि या यज्ञशेषावर माझा अधिकार असतो, त्याच्यामुळे तुला हे नेता येणार नाही असं त्याने सांगितलं. बाबा बाबा हे खरं आहे का हो शास्त्र? वडिलांनी सांगितलं बरोबर आहे बेटा, त्याच आपला अधिकार नसतो. यज्ञामध्ये जे शेष राहिलेलं असतं त्याच्यावर ब्राह्मणांचा अधिकार नाही, त्याच्यावर रुद्राचा अधिकार असतो. हे खरं आहे त्याचं म्हणणं. खरं आहे ना बाबा? मग मी त्याला सांगतो, मी त्याला उलट बोललो बाबा. मी त्याला म्हणालो हे तुमचं नाहीये, हे माझं आहे, म्हणून मी त्यांना विरोध केला बाबा, मी त्यांची क्षमा मागून येतो. किती सरळ, किती सरळ. त्याने सांगितलं ठीक आहे. गेला, त्या पुरुषाला साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं माझ्याकडून चूक झाली, हे तुमचंच आहे, मीच घेऊन जात होतो, मला क्षमा करा बरं, हे तुमचंच आहे, तुमचं तुम्हाला घ्या, मी बघेन माझं काय करायचं ते. काय भगवंताची कृपा असेल तर पोटात अन्न जाईल, नसेल तर भगवंताजवळ जाता येईल. फरक काय पडतो? फरक काय पडतो? नाही ना, मरायचंच असेल, देवाजवळच जायचं असेल तर तेही चालेल, पण मी वेडवाकडं वागणार नाही. त्यांनी ते ठेवलं, त्यांना नमस्कार केला आणि उठून उभा राहिला. आणि त्या रुद्राने मग भगवान शंकराच्या रूपामध्ये नाभागाला दर्शन दिलं आणि सांगितलं नाभागा किती सरळ मनाचा आहेस रे तू, या सरळ मनानेच तुला माझी प्राप्ती आहे. विठ्ठला असं सरळ मन असलं की भगवत प्राप्ती होते. आणि महाराज तुमच्या वडिलांचं मन असं सरळ होतं बरं, इतकं साधं, इतकं सरळ, कशाचंच काहीच नाही, साधं सरळ, नुसतं सरळ वागत राहिलं तर भगवंताची प्राप्ती होते. आज आपण त्यांची पुण्यतिथी करतो. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मी आत्तापर्यंत माझ्या परंपरेनं माझ्याकडून, माझ्या आजोबांकडून, वडिलांकडून, पणजोबांकडून, काय 7 पिढ्यांकडून जी काही ज्ञानेश्वरीची गाथ्याची सेवा झाली असेल आणि त्या सेवेनं जर आमच्याकडे काही पुण्य जमा असेल तर त्या पुण्याचा आधार घेऊन मी सांगतो महाराज ते नक्की भगवत रूप झालेले असले पाहिजे. नक्की भगवत कृपा त्यांच्यावर झाली असली पाहिजे आणि ती कृपा आपल्यावर व्हावी याच्याकरता आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. त्याच्याकरता काय करावं लागतं? काही नाही. मी दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. एके दिवशी गोकुळामध्ये सगळ्या गोपिका आणि भगवंताच्या कमरेला खोचलेली बासरी यांचं भांडण झालं. त्या गोपिका त्या बासरीला म्हणायला लागल्या तू एक साधी वेळूची नळी
आणि तुला भगवंताचं अधरामृत मिळतं आणि आम्ही भगवंताच्या इतक्या प्रिय असून सुद्धा आम्हाला भगवंताचं अधरामृत मिळत नाही. तू भगवंताच्या ओठावर जाऊन बसतेस, भगवंताच्या कमरेवर जाऊन बसतेस आणि आम्ही भगवंताच्या इतक्या यथा व्रजगोपिका नाम अशी आमची उदाहरणं फक्त दिली जातात. आम्हाला भगवंताचं अधरामृताचं सेवन करायला मिळत नाही, आम्ही अभागी आहोत. आणि मग भांडणामध्ये त्या गोपिका त्या बासरीला म्हणाल्या, असं काय केलंस ग तू म्हणून भगवंताच्या अधरामृताचं सेवन तुला करायला मिळतं. ती बासरी हसली आणि त्या बासरीने त्या गोपिकांना सांगितलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि तुमचं माझ्यावर जळणंही रास्त आहे, चूक नाही. मी भगवंताच्या अधरामृताचं नित्य सेवन करते, प्रश्नच नाही. तुम्हाला अजून मिळालं नाही, तुमचं दूर. त्या म्हणाल्या, असं तू काय केलंस म्हणून भगवंताच्या ओठावर जाऊन बसलीस, भगवंताच्या अधरामृताचं सेवन करतेस. तिने दोनच कारणं सांगितली. ती म्हणाली, काही नाही, पहिली गोष्ट अशी आहे की माझ्यामध्ये गाठ नाही म्हणून देवाच्या रसाचं, तुमच्यामध्ये गाठी आहेत म्हणून देवापासून लांब आहात. विठ्ठला बासरी सारखं सरळ राहणं काही अवघड आहे का? गाठ नसली पाहिजे, बस एवढंच आहे. अजूनही वेळ गेली नाही महाराज, अजूनही वेळ गेली नाही. तुका म्हणे सोडिल्या गाठी आहे वेळ हातात, संदेहाची सुटली गाठी म्हणायचा अवकाश देवाने दिलाय अजून आपल्याला. फक्त एवढंच करायचंय, त्यांचा आदर्श समोर ठेवून सरळ वागायचंय. विठ्ठला विठ्ठला. आणि एकदा असं सरळ वागणं आपल्याला जमलं, मनामधल्या विकल्पांची दाटी कमी व्हायला लागली आणि हळूहळू मनातल्या विकल्पांचा अंकुरच नष्ट झाला की मग परमात्मा तिथंच आहे, परमात्मा तोच आहे. आपल्याला वेगळं काही करायचं कारण राहत नाही. आणि असं जर झालं तर आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त होते आणि त्या कृपेनं सगळ्यात पहिल्यांदा काही कळत असेल तर आपण कोण आहोत आणि आपलं स्वरूप काय आहे याचं चिंतन भगवत कृपेनं आपल्याला करता येतं. वेदांताची परिभाषा जरा बाजूला ठेवून साध्या सोप्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर सगळा परमार्थ फक्त आपल्या स्वतःच्या ज्ञानामध्ये सामावलेला आहे. एवढं जरी लक्षात घेतलं तरी मला वाटतं की परमार्थाचं सगळं चिंतन त्याच्यामध्ये येऊन जाईल. आपल्याला करायचं काहीच नाही, आपल्याला करायचं काहीच नाही, फक्त स्वतःला ओळखायचंय. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्त्यह विचार्य सोयम ईदृशः. एवढंच करायचं, बस एवढंच. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. निवृत्तीचा म्हणे आहे मी हा कोण करावा विचार. मी कोण आहे एवढं ओळखणं हे पुष्कळ आहे. पण दुर्दैवाने होतं असं की
या सगळ्यामध्ये मी सोडून बाकीच्या ज्ञानाची लालसा माणसाच्या अंतःकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. सगळं ऐकावं, बाहेरचं सगळं बघावं, बाहेरचं सगळं समजून घ्यावं, पण तो समजून घेणारा कोण आहे त्याला मात्र कधी समजून घेऊ नये. विचित्र गोष्ट आहे. रशिया आणि युक्रेन रोजच बातम्या येतो, रोजच आहेत. आम्हाला काय मिळालं सांगा ना. ते समजून घेऊ नये असं मी म्हणत नाही, थोडस वेगळं बोलतो, नवीन लोकांना जास्त पटकन कळेल. माहिती आणि ज्ञान याच्यातला फरक आता तरी लक्षात घेतला पाहिजे. माहिती वेगळी असते आणि ज्ञान वेगळं असतं. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज या दोन संज्ञा वेगळ्या आहेत, त्याच पद्धतीनं या दोन संकल्पना सुद्धा वेगळ्या आहेत. ज्याच्याने जीवनामध्ये समाधान आहे, ज्याच्याने जीवन समाधानाच्या एका उच्च शिखरावर आरूढ होतं त्याला ज्ञान म्हणतात, आणि ज्याच्याने आपला व्यवहार चांगला होतो त्याला माहिती असं म्हणतात. जाऊ द्या, मी फार विस्तार करत नाही त्याचा, पण अलीकडच्या काळामध्ये सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडे जास्त धावतात. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? IT. मोठ्या ITत जातात हे लोक. फार विचित्र आहे. याचा जो अतिरेक सध्या चालू आहे, या सगळ्याला कुठे ना कुठेतरी येऊन अध्यात्मामध्ये विराम पावल्याशिवाय गत्यंतर नाही, हे आजही आपण ओळखलं पाहिजे. या सगळ्या जे काही आहे ते सगळं कुठे ना कुठेतरी ते येऊन अध्यात्मामध्ये विराम पावणारं, पारमार्थिक चिंतनामध्ये विराम पावणार. आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी. पण शेवटी ज्ञानेश्वरीला आणि गाथ्याला पर्याय नाही या जगात. सरळ स्पष्ट बोलतो, मी वेदाचं नावच घेत नाही आता. चला, ज्ञानेश्वरीला गाथ्याला पर्याय नाही हो. जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर यांच्याशिवाय गत्यंतर नाही. बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. नाही नाही महाराज, नाही. आमचा विचार सोडून आम्ही सगळा बाहेरचा विचार करतो. काय काय करतो, काय करत नाही, हे सगळं चिंतन वेगळं. पण मुळात आम्हाला जाणलं पाहिजे, कारण आम्ही हेच या जगताचं स्वरूप आहे आणि आम्ही हेच या परब्रह्माचंही स्वरूप आहे. विठ्ठल त्यामुळे स्वस्वरूपाचं ज्ञान. मग तुम्ही साधना कोणती करा, भक्तीत गेलात तरी सुद्धा भक्तीच्या व्याख्या आत्मस्वरूपाच्या जवळ आणणाऱ्याच आहे, नाही का? मी प्रमाण देऊन बोलतो आपल्याला. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मग भक्ती म्हणजे काय? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. विवेक चूडामणीमध्ये जगद्गुरु शंकराचार्य बोलतात. नाही, भक्तिशास्त्रात एकदम या नारद महर्षींनी जेव्हा भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या, त्यामध्ये त्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या महात्म्यांच्या मुखातून प्रकट झालेल्या त्यांनी सांगितल्या. मी तुम्हाला सांगतो ते नारद महर्षी बोलतात, याच्यामध्ये खूप मतभेद आहेत. नाना मतभेदात पुष्कळ आहेत. कोणाकोणाची काय काय व्याख्या. पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, कथादिषु इति गर्गः. पुढे ऐका, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. आणि तुमचं मत काय हो नारदा? नारद महर्षी म्हणतात, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलते इति. नारद महर्षी स्वतःची व्याख्या सांगतात. पण शांडिल्यांची व्याख्या सांगत असताना जी शांडिल्य भक्तिसूत्र नारदांच्या भक्तिसूत्राच्याही पूर्वीची आहेत, कारण त्याच्याशिवाय त्याचं प्रमाण या ग्रंथात येणार नाही. त्यामुळं ते शांडिल्य ऋषी भक्तीची व्याख्या करताना सांगतात आत्मरती अविरोधेन. माणसाला आत्मरती असतेच, पण त्या आत्मरतीच्या व्याख्येमध्ये सुद्धा पुष्कळ विरोध होतात आणि त्या आत्मरतीच्या प्राप्तीत तर पुष्कळ प्रतिबंध निर्माण व्हायचे ते होतातच. एक नाही, अनंत प्रतिबंध. विषयांतर होईल, पण 18वा अध्याय काढा, एकच श्लोक सगळ्या क्रमयोगातला शेवटचा ज्ञानोबा बोलतात, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. तिथपर्यंत यावं लागतं.
आणि मग त्याच्या पुढे भक्त्या माम अभिजानाती यावान्यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. हे सगळं नंतर, पण त्याच्या आधी म्हणजे पहिलं ज्ञानोबरांनी त्याच्या खालच्या पहिल्या ओवीत सांगितलं, तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. किती आडवे आहेत बघा ना, किती आडवे येतात. एक नाही, आधीची किती आपल्याला मी प्रमाण या संबंधामध्ये देईन, परंतु मला मुद्दा काय मांडायचा आहे, आत्मरती. अरे माणसाची मूळ आवड कशाची आहे सांगा ना, मूळ आवड कशाची आहे माणसाला? अरे माणसाला सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर आपण स्वतः एवढेच आवडतो, दुसरं काही आवडत नाही. आणि ह्याच्या करता म्हणून बाकीच्या आवडी आहेत. आता हे थोडं सोपं करतो, मला फार येणार नाही सोपं करता, पण थोडं सोपं करतो. आवड दोन पद्धतीची, एक मुख्य आवड, एक अनुषंगिक आवड. एक मुख्य आवड, एक अनुषंगिक. आवडीचा जो विषय आहे तत्संबंधानं प्रेम निर्माण होणं ही मुख्य आवड, आणि आवडीच्या विषयाच्या संबंधानं जे विषय आहेत त्यांची आवड निर्माण होणं हे अनुषंगिक आवड. अनुषंगिक म्हणतात. उदाहरण सांगू मी आपल्याला, सोपं बोलतो. मला एक सांगा, आता कीर्तनातच बसलोय आपण म्हणल्यानंतर खरं बोलाल ही अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? नाही. आता सांगा, आपल्याला आपला मेहुणा आवडतो का नाही? मेहुणा म्हणजे कळतो ना, हा बायकोचा भाऊ. करेक्ट. तर आता मेहुणा आपला आपल्याला आवडतो ना, ज्यांचं झालंय त्यांनीच सांगा. आपल्या बरेच गळून पडले. सांगा, बोला. आपल्याला आपला मेहुणा, तिकडे बघत नाही समोर, आपल्याला आपला मेहुणा आवडतो का नाही? मेहुणा आवडतो का नाही? बर जाऊ द्या, मोकळं, घाबरू नका, काही होत नाही, काही होत नाही, मोकळं बोलत चला. मेहुणा आवड, हिंदीत एक म्हण आहे महाराज, सारी दुनिया एक तरफ जोरू का भाई एक तरफ. हा, सगळी दुनिया एका बाजूला आणि बायकोचा भाऊ एका बाजूला म्हणतात. आपल्याला आपला मेहुणा आवडतो का नाही? आवडतो. मला आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या, का आवडतो? हा, हे उत्तर जास्त महत्वाचं आहे, विचार करून द्या. मेहुणा आवडतो का नाही? आवडतो. का आवडतो? का आवडतो? बायकोचा भाऊ म्हणून, म्हणजे बायको ही मुख्य आवड, मेहुणा अनुषंगिक. आमच्या जीवनामध्ये आमचं प्रियत्व लक्षावधी ठिकाणी विस्तारलं असेल, पण या सगळ्यातली मुख्य आवड जर कोणती असेल तर आम्ही बस. ज्ञानोबरांची भाषा सांगतो. ज्ञानोबराय बोलतात, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली कोण? आत्मा तया खेवी आटे डिंडिमा संसारिक हे ज्ञानोबरांची भाषा. ज्ञानोबराय काय बोलत नाहीत असं नाही हो, काही बोलत नाही. मी तर नेहमी सांगतो महाराज, ज्ञानेश्वरीन गाथ्यामध्ये नाही असा विषय या जगताच्या पाठीवर असणंच शक्य नाही. विठ्ठला विठ्ठल. त्याला जोडून प्रमाण देतो. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणात आलं, इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभूमी भूया समिती प्रेमात्मनी क्षते. त्याचाच अनुवाद करतात ज्ञानोबराय, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तया खेवी अटे दिंडिमा सांसारिक आहे. अरे त्या आत्म्याला एकदा भेटलं की अनुषंगिक आवडी आपोआप निवृत्त होणार ना. मुख्य प्रियाची परमसीमा काय आहे? प्रियत्वाची परमसीमा म्हणजे आमचा आत्मा आहे, दुसरं काही नाही. याज्ञवल्क्यांना विचारा, मैत्रेयीला उपदेश करताना याज्ञवल्क्य बृहदारण्यकामध्ये सांगतात, मैत्रेयी अगं माणसाला, पंचदशीच्या पहिल्या प्रकरणात हा नियम आहे. काय असतं एक लक्षात घ्या, आता हे ऐका, साधं बोलतो. मनुष्य जे स्वतःवर प्रेम करतो की नाही ते कधीही दुसऱ्या करता करत नसतो, आणि मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो की नाही ते नेहमी स्वतः करता करत असतो. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मी माझ्यावर जे प्रेम करतो ते कधीही तुमच्या करता नाही, आणि मी तुमच्यावर जे प्रेम करतो ते नेहमी माझ्या करताच केलेलं असतं. दुसरं काही कारण नाही, दुसरं काही कारण नाही. किती प्रमाण देऊ मी आपल्याला, किती प्रमाण देऊ मी, विस्तार त्याचा करत नाही जास्त.
नवारे पत्युक कामाय पतिप्रियम भवती आत्मनस्तु कामाय पतिप्रियम भवती नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. खूप विस्तार करण्यासारखी गोष्ट आहे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या करतायत असं आपल्याला वाटतं, पण आपण कुणा करता आहोत याचा तो विचार करत नाही. आणि हेच तत्वज्ञानाचं सूत्र डोळ्यासमोर ठेवून तुकोबाराय आपल्याला सांगतात की बाकीच्या सगळ्याची जाणीव होणं ही सामान्यत्वानं होणारी माहिती आहे, पण आपण आपल्याला ओळखणं हे ज्ञान आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानाची व्याख्या करतानाच ज्ञानोबारांनी काय केली? अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकाच्या खालच्या ओळी बघा ना आपण. ज्ञानोबाराय काय म्हणतात? अरे कुठलंही नाही तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचून याने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ज्ञानोबारांचं बोलणं फार स्पष्ट आहे. अरे परमात्मा आत्मस्वरूपाची जाणीव ज्याच्याने होते त्याला ज्ञान म्हणा, आणि त्या व्यतिरिक्त ज्याची जाणीव होते ते ज्याच्याने जाणीव होते ते सगळं अज्ञानच आहे. अयम घटा अयम पटा, अरे सगळं अज्ञान. काय करता त्याला घेऊन? फक्त कळलं पाहिजे मी कोण आहे, मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञान. आम्ही नेमकं तिथं चुकतोय. आम्ही सगळं आजच सकाळी तात्याने दिलं हे प्रमाण काल्यामध्ये. परांची ख्यानी व्यतृण स्वयंभू परांग पश्यती न अंतरात्मन. आमची सगळी इंद्रिय बहिर्मुख आहेत. सगळी इंद्रिय बहिर्मुख. मी बहिर्मुख शब्द फार चांगला वापरला. वापरू शब्द क्षमा मागून. आमची इंद्रिय बहिर्मुख नाहीत, बाहेर ख्याली आहेत. स्पष्टच बोलतो. अरे जिथं जिथं विषय दिसेल तिथं तिथं धावत जाणं आमच्या इंद्रियांचा स्वभाव झाला महाराज. विषय ओढी भुलले विषय ओढी भुलले जीव बाहेर ख्याली म्हणजे किती असावं. मी थोडस श्लेषात्मक सांगतो. मला थोडं मोकळं लांबलं तर चालेल की? नंतर जेवण नाही आहे का? म्हणजे लवकर नाही ना असं ना. थोडं मोकळं बोलतो, थोडं विस्तार. विषय ओढी भुलले जीव नाही, हे सुटत नाही. हे सुटलं तर मोकळं करीन, पण करीन. विषय ओढी भुलले जीव. आता याची मी गंमत सांगत असतो. तुकोबारायांच्या शब्दरचना, मी शब्दरचना म्हणतच नाही तुकोबारायांच्या शब्दाला, शब्द कळा येते. तुकोबारायांची शब्द कळा विलक्षण आहे. 4च शब्द आहेत. विषय ओढी भुलले जीव 4च शब्द आहेत. पण या 4 शब्दामध्ये तुकोबाराय 3 व्याख्या करतात. विषयाची व्याख्या,
जीवाची व्याख्या आणि भुलण्याची व्याख्या. 3 व्याख्या 4 शब्दात दाखवा. उदाहरण साहित्यात दाखवा, तत्वज्ञानात दाखवा, इंग्रजी साहित्यात दाखवा, कुठेही दाखवा. एकमेव उदाहरण जगताच्या पाठीवर तुकोबा आहे. 4 शब्द 3 व्याख्या. विषय ओढी भुलले जीव. शब्द किती? 4. व्याख्या किती? 3. विषयाची व्याख्या तुकोबारांनी केली. विषय कशाला म्हणतात? ज्याला बघून जीव भुलतो त्याला विषय म्हणतात. 1. भुलणं कशाला म्हणतात? विषयाला बघून जीवाचं जे होतं त्याला भुलणं म्हणतात. 2. आणि जीव कोणाला म्हणतात? विषयाला बघून जो भुलतो त्याला जीव म्हणतात. विठ्ठला काय शब्द आहेत बघा ना. सहज हो, सहज. आम्ही विषयाच्या नादाला लागलो. आम्हाला बाहेरचं सगळं समजून घ्यावं वाटलं, पण आम्हाला आमचं कधी समजून नाही घ्यावं वाटलं. आमची मुख्य अडचण ती आहे. आम्हाला ओळखत नाही, बाहेरच्यांना ओळखून उपयोग नाही. तुझं आहे तुझं पाशी, आपलंच आहे. काय झालं? एका श्रीमंत माणसाने 5 कोटीचा हिरा खरेदी केला. सराफ आहे. मुंबईला जर आपण सराफ बाजारामध्ये जर गेला, आपल्याला माहिती नसेल तर सांगतो. कुठल्याही सराफाच्या दुकानामध्ये, हिरे विकणाऱ्याच्या दुकानाच्या मध्ये जर आपण गेलो तर त्याच्या बाहेर खूप लोक थांबलेले असतात. कारण ते बघत असतात की कोण खरेदी करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण मुंबईत जाऊन बघा. माझं काही, मी गेलो नाही कधी, पण मला माहिती आहे. एका माणसाने 5 कोटी रुपयाचा हिरा खरेदी केला. बाहेर आला, व्यवस्थित ठेवला, बाहेर आला. बाहेर चोर उभा होता. त्याने बघितलं या माणसाने 5 कोटीचा हिरा खरेदी केला. आता बस काहीतरी करायचं, याचा हिरा काढायचा. मनुष्य निघाला, तो चोरही निघाला. रस्त्याने जाता जाता त्या चोराने त्या माणसाशी, श्रीमंत माणसाशी मैत्री केली. त्याला सांगितलं कुठं निघालात, काय नाही, नाव काय, गाव काय, अमुक काय, तमुक काय, सगळं त्याने सांगितलं. इकडं कुठं? आता तो काय म्हणेल हिरा घ्यायला आलो होतो म्हणून. नाही, नातेवाईकांकडे आलो. असं झालं. काम झालं. दोघे निघाले. 4-5 दिवसाचा प्रवास, लांबचा, चालत जाणं. एखादी धर्मशाळा, तर म्हणाल मलाही त्याच गावाला जायचंय तुम्हाला. कारण चोरांना आपल्याला ज्या गावी जायचं असतं त्याच गावाला जायचं असतं. चोर नेहमीच आपल्या गावचे असतात, हे लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं की मलाही त्याच गावाला जायचंय. रात्री कुठेतरी धर्मशाळेमध्ये झोपायचे, सकाळी उठायचे, पुन्हा आपलं आवरून पुढच्या गावाला जायचे. 3-4 दिवस झाले. चोर काय करायचा, रोज रात्री हा माणूस झोपला किंवा अंथरूण वगैरे टाकलं की मग बाहेर शौचाला किंवा लघुशंकेला गेला की त्याची सगळी वळकटी शोधायची. कुठं ठेवला हिरा, कुठं ठेवला, कुठं ठेवला. वळकटीत सापडला नाही की तो येऊन झोपला की त्याला गाढ झोप लागल्यानंतर त्याचे कपडे तपासायचे. खिशात ठेवला का, अमुक का, तमुक का, कुठे शिवून ठेवला का, ते सगळं चाचपून बघायचं. त्याला काही हिरा मिळालाच नाही. 4 दिवसात मिळालाच नाही. 5व्या दिवशी गावामध्ये प्रवेश करताना त्या चोराने त्याला प्रांजळपणाने सांगून टाकलं की खरंच सांगू का, मी चोर आहे. तुम्ही हिरा खरेदी केला हे मी बघितलंय आणि तो हिरा चोरावा या उद्देशानं मी तुमच्या संगतीत राहिलो. मी 4 दिवस रोज रात्री तुमची वळकटी, तुमचे कपडे तपासत होतो. तुमचा हिरा मला मिळाला नाही. तुम्ही तिकडच ठेवला का घेऊन? ते म्हणाले हा काय घेऊन आलो. त्याने काढूनच दाखवला गावात पोचल्यावर. काय इथंच ठेवला? नाही, मी तो हाच हिरा चोरी करण्याकरता आलो होतो. मी प्रांजळपणाने सांगतो, मला एवढंच सांगा तुम्ही कुठे ठेवला होता. कारण चोर जरी सरळ विचारत असले तरी त्यांचा हेतू असा असतो की पुढच्या वेळेला आपण चुकू नये, एवढाच त्यांचा हेतू असतो. दुसरं काही नाही. ते काही फार सरळपणाने कबूल करतात असा त्याचा अर्थ नाही. पुढच्या वेळेला ही गल्लत होऊ नये याच्या करता त्याने नाही काय खिशातच ठेवतो. अहो मी रोज तपासत होतो. माणसाने सांगितलं तुम्ही ज्या दिवशी माझ्या बरोबर आलात माझी चौकशी करून, त्याच दिवशी मला कळालं की तुम्ही चोर आहात. मी काही साधा माणूस नाही, मी व्यापारी आहे. माझ्या डोळ्याला सवय आहे माणसांची पारख करायची.
कुठं ठेवत होता? त्याने सांगितलं दिवसभर चालताना हिरा माझ्या खिशात असायचा. नाही पण रात्री कुठे ठेवायचा? त्याने सांगितलं रात्री मी अंथरूण घातलं की मी जायचो बाहेर कुठेतरी, तुम्ही माझं वळकटी तपासायचा. वळकटी तपासून झाली तेवढ्यात मी आलो की तुम्ही म्हणायचात आता तुम्ही बसा मी जाऊन येतो, म्हणून तुम्ही बाहेर जायचा. त्यावेळेला मी माझ्या खिशातला हिरा काढायचो आणि तुमच्या उशीखाली ठेवायचो. तुम्ही माझी सगळी वळकटी माझे कपडे तपासायचा, पण स्वतःची वळकटी तपासण्याची बुद्धी तुम्हाला कधी झाली नाही, म्हणून हिरा तुम्हाला मिळाला नाही. आपण त्या चोरापेक्षा फार वेगळे नाही आहोत. बाकीचं सगळं तपासतो आहोत, पण आपण आपल्याच उशीखाली आपल्याच हृदयामध्ये कोण आहे हे बघायला जर तयार नसू तर आपल्यालाही त्या आत्मस्वरूप रूपी हिऱ्याची कधीही प्राप्ती नाही. विठ्ठला विठ्ठल. माणसाला जर हे असं सांगितलं तर त्याला ते पटत नाही. तो म्हणतो मला ओळखत नाही असं कसं होईल? मला माहिती आहे ना मी कोण आहे, मी कुठून आहे आलो, माझ्या आई वडिलांचं नाव काय, मी कुठल्या तारखेला जन्मलो, मी कोण आहे, मी नोकरी काय करतो, मी पैसा किती कमावतो, मला माझी मुलं किती, हे माझी प्रॉपर्टी किती, माझं घर कोणतं, माझं गाव कोणतं, मला माहिती आहे ना सगळं. पण हे माहित असून चालत नाही, कारण मनुष्य जे स्वतःला ओळखतो ते नेहमी उपाधीच्या संबंधाने ओळखत असतो. आणि औपाधिक परिचय हा अज्ञानजन्य असल्यामुळे तो परिचय सुद्धा यथार्थ असा कधीही म्हणता येत नाही. औपाधिक परिचय तो कसा यथार्थ असेल? उपाधीच्या संबंधाने झालेला परिचय. माणूस आपला परिचय कशा कशावरून करतो त्याचा विचार करून आत्मस्वरूपाचा परिचय यावरून होत नाही, हे तुकोबाराय या अभंगाच्या 5 चरणामध्ये आपल्याला सांगतात. मी आपल्याला अभंग सरळ सांगतो. मनुष्य कशा कशावरून परिचय करून घेतो स्वतःचा हे तुकोबारायांना ज्ञात आहे, ते सांगतो. उपाधीच्या संबंधानं, पण कशा? काहीच मी मोहे कोणी गावीचा, गावावरून परिचय. नाही जात कोठे येत फिरोनिया, येण्या जाण्यावरून परिचय, क्रियेवरून परिचय, कसाही म्हणा. नाही माझे कोणी आपुले दुसरे, संबंधावरून परिचय. 3 मी तिकडे येतो, ज्ञानोबरांकडे मला यायचंच आहे, संबंधावरून परिचय. 3 नाही आम्हा जावे मरावे लागत, जन्म मरणावरून परिचय. 4 तुका म्हणे नामरूप नाही आम्हा, नामरूपावरून परिचय. 5 या 5 प्रकाराने 5 उपाधीवरून मनुष्य स्वतःचा परिचय करून घेतो, पण आत्मसंबंधानं याच्यापैकी कोणतीही उपाधी लागत नाही. ज्ञानोबराय म्हणतात नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही, या ओवीचा विस्तार म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आता या सगळ्या उपाधीवरून होणारा परिचय कसा असतो, काय असतो, याचं अजून वर्म आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. पण थोडी मलाही आता वेळेची जरा जाणीव होऊन थोडं कमी बोलतो मी. आणि जुन्या काळातल्या व्यापाऱ्यांमध्ये एक असा प्रवाद आहे महाराज की खाते बाकी पूज्य होऊ द्यायचं नसतं. हा, खात्यावर काही ना काहीतरी श्री शिल्लक राहिली पाहिजे, असा जुन्या व्यापाऱ्यांचा प्रवाद, व्यापाऱ्यांमधला प्रवाद. एखाद्या व्यापाराकडे तुम्ही तुमची राहिलेली शिल्लक द्यायला गेलात ना, तर तो कधी सगळे मिळाले 0-0 असा खरा व्यापारी करत नाही. तो काय करतो, त्याच्यातला 1 रुपया तुम्हाला परत देतो आणि सांगतो 1 रुपया राहिलाय बरं का. खरा व्यापारी असं करतो. तो खात्यावर 0 कधी येऊ देत नसतो, कारण वहीवर 0 येऊन देणं हे त्यांच्या दृष्टीनं अपशकुन असतो. व्यापाऱ्यांच्या, जुन्या व्यापाऱ्यांचं सांगतो त्यांच्या दृष्टीने. तसंच कीर्तनकारांचं आहे. एकाच कीर्तनामध्ये सगळं भांडवल संपवून थोडं खाते बाकी 0 होऊ द्यायचं नाही, थोडं ठेवायचं कुठेतरी, ते तेवढं ठेवून सांगतो. तुकोबाराय म्हणतात आपल्याला झालेला, अरे उपाधी कुणाला नाही, परमात्म्याला उपाधी म्हणून तर तो ईश्वर झाला. जीवाला उपाधी अंतक साभास माया ही परमात्म्या ईश्वराची उपाधी माना, साभास अंतःकरण जीवाची उपाधी माना, निराभास नामरूप ही जडाची उपाधी माना. या सगळ्या उपाधीतून जे काही प्रकट होईल ते ज्ञान हे यथार्थ ज्ञान म्हणवलं जात नाही ना, उपाधी रहित असं झालं पाहिजे.
उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही, काहीच संसार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. ही तुकोबारायांच्या प्रार्थनेची परिपूर्ती या अभंगामध्ये दिसून येते. उपाधी रहित स्वजीवनाचा परिचय, स्वत्वाचा परिचय तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून आपल्याला करून देतात. आत्मा कसा आहे या संबंधातलं हे चिंतन आहे. 5 चरणामध्ये तुकोबारायांनी आत्मस्वरूपाचं असं विलक्षण चिंतन मांडलंय. एकेका वाक्यात जर बोलायचं झालं तर मी सांगतो कोणत्या कोणत्या चरणामध्ये आत्म्याचं कोणतं कोणतं लक्षण तुकोबारायांनी मांडलंय. एकेका वाक्यात सांगतो. काहीच मी नोहे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. आत्म्याचं केवलत्व तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात. नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विणबोल. याच्याबद्दल जेवढं बोललं जातं ते सगळं वाया जात असेल तर परमात्म्याचं अनिर्वचनीयत्व दुसऱ्या चरणात आलं. नाही माझे कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे नव्हे काही, आपण कोणा माझं कोणी नाही कोणी माझं नाही, असं संबंध रहितत्व आत्म्याचं, ज्याला आपण वेदांतात असंगत्व म्हणतो, ते असंगत्व तिसऱ्या चरणात सांगितलं. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, अहो अखंडित. वेगळा शब्द वापरायचं कारणच नाही. आत्म्याचं अखंडत्व चौथ्या चरणात सांगितलं. आणि तुका म्हणे नामरूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा अकर्मासी. कर्म अकर्म नामरूप या सगळ्या उपाधीपासून वेगळा असं आत्म्याचं निरुपाधिकत्व शेवटच्या चरणात आहे. विठ्ठला विठ्ठला या प्रकारानं आम्ही नेहमीच आत्मस्वरूपाचा परिचय हा उपाधीच्या संबंधाने. अरे वेदाला सुद्धा भगवंताचं वर्णन करताना उपाधी घ्यावी लागली. ज्ञानोबा 15व्या अध्यायामध्ये बोलून दाखवतात. उपाधीचा उथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा, नामरूपाचा बडंबा करीती वाया. ज्ञानोबा बोलतात 15व्या अध्यायात. नाही, उपाधीचा ओथंबा घेतल्याशिवाय वाया करताच येत नाही. आणि जिथं जिथं उपाधीचा ओढंबा घेतला, उपाधीचा ओथंबा घेतला, तिथं तिथं आपल्याला जे वर्णन करावं लागतं ते वाया या स्वरूपाचं असतं. भले ते श्रुतीनं केलेलं असतं. घेऊन श्रुती उभविती, नाही तर जाणीवेची बळे कोण वेदापासून या वेळ. शेषाचे तोंडाळे बोल की अरे तोही अंथरुणात वटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, येथ सनकाधिक वेडे पिसे झाले. ज्ञानोबा बोलतात. तुमची माझी काय कथा, कसं परिचय होणार आपल्याला. म्हणून परमात्म्याचा परिचय या सगळ्याला छेदून वेगळा असला पाहिजे या उद्देशानं तुकोबाराय आत्मस्वरूपाचा परिचय करून देतात. मी एक साधी छोटी कथा सांगून पुढे जाईल. मला अजून 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत, तेवढं सांगून पुढे जात थोडक्यात संपवत. नंतर काय झालं, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवताराला आले आणि हा भगवंताचा अवतार आहे ही बातमी काशी क्षेत्रापर्यंत गेली. थोडक्यात सांगतो. काशी विद्वानांचं माहेरघर, साक्षात ब्रह्मविद्या जिथं घरोघरी नांदते असं ज्या नगरीचं वर्णन, तिथपर्यंत गेली. तिथल्या पंडितांची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये असा प्रश्न निघाला की म्हणे कुठेतरी गोकुळ नावाचं एक गाव आहे आणि तिथं साक्षात भगवंताचा अवतार झालाय असं सांगण्यात आलंय. काय खरं? लोक आता विद्वानच सगळे ते म्हणले असं कुठं असतं. कुणाच्या पोटी झाला? म्हणे नंद म्हणून कोणी गवळी आहे त्याच्या पोटी झाला. तर सगळेच वेदवेत्ते
गवळ्याच्या पोटी देवाचा अवतार कसं होईल? आमची पोट काय ओस पडली? अरे आम्ही जन्माला आल्यापासून वेद ऐकत आहोत, उपनयन झाल्यापासून आम्ही वेद घोगतो आहोत ना, आमच्या पोटी नाही. आणि एका गवळ्याच्या पोटी भगवंताचा अवतार होतो. काहीतरी खोटी गोष्ट आहे, कुणीतरी अफवा पिकवतं आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. हे काही खरं नाही आणि अशा अफवा पिकत राहणं हेही खरं नाही. याच्याने लोकांचा विश्वास उठेल देवावर. मग काही नाही, आपल्यापैकी कुणीतरी एक तिथं जा आणि त्याची परीक्षा करा आणि हा देव नाही हे जगाला निक्षून सांग. ठीक आहे, कोणी जायचं? त्या सगळ्या विद्वानांमधला एक कोणीतरी त्यांनी सगळ्यांनी निवडला, त्यांच्यातला विद्वान तो निवडला. जरा वृद्ध वगैरे, काही पैसे वगैरे गोळा करून त्याला वाट खर्ची दिली. तो मजल दरमजल करत गोकुळात आला. गोकुळात विचारलं म्हणे नंदाचं घर लोकांनी दाखवलं. नंदाच्या वाड्यामध्ये प्रविष्ट झाले. ते आल्यानंतर नंदबाबांनी बघितलं अंगणात कोणीतरी एक ब्राह्मण आहे, थकलेला दिसतोय, प्रवास खूप झाल्यासारखा वाटतोय. नंदबाबा खाली उतरले, त्यांना नमस्कार केला. विचारलो कोण आपण, कुठून आला आहात? त्यांनी सांगितलं मी काशीहून आलोय. नंदबाबाला खूप आनंद वाटला. अरे काशीहून विद्वान ब्राह्मण येणं म्हणजे साक्षात विश्वेश्वराची कृपा आमच्यावर झाली. या या महाराज वर या. वर नेलं. त्यांना एक खुर्ची आसन काय द्यायचं ते दिलं. विचारलं कसं काय येणं केलं आमच्याकडे? त्यांनी सांगितलं म्हणे तुमच्या घरी भगवंताचा अवतार झाला अशा खोट्या बातम्या पिकवता. नंदबाबांनी सांगितलं मी अशी काही बातमी पिकवली नाही, मी असं काही केलं नाही. लोक म्हणतात. अरे लोक म्हणतात म्हणजे तुम्ही सांगायला नको का? तुम्ही मुख्य आहात ना गावचे, तुम्ही सांगायला पाहिजे असं खोटं काहीतरी सांगू ना. त्यांनी सांगितलं मी किती जरी सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. आणि मला एक सांगा, आपल्या पोटी आलेलं लहान मूल कुणाला कृष्ण वाटत नाही हो? आम्हाला वाटलं चूक काय, चूक काय? नाही नाही म्हणे असं होणार नाही, तुम्ही काहीतरी अशा खोट्या बातम्या, मी परीक्षा घेईन आणि सांगेन. ठीक आहे, पण आपण लांबून आला, आधी काही आपलं सगळं उरका, आम्ही जेवण वगैरे बनवा, काय दूध घ्यायचंय घ्या, तोपर्यंत मी गावातल्या लोकांना बोलवतो, निदान त्यांना प्रवचन तरी ऐकता येईल, तुमचं काहीतरी कीर्तन कानावर पडेल, बोलवून आणतो. नंदबाबा गेले बाहेर. यशोदामाईला सांगितलं की यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था बघा. यशोदामाई आत गेल्या. तो एकटाच, ते कोण पंडित होते विद्वान ते बसून राहिले आणि भगवंतानी मग ओळखलं की आपलं गिऱ्हाईक एकटंच आहे, आता जायला हरकत नाही. भगवान थोडं 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 बोलायला लागलेले, आले, त्यांच्याच खुर्चीला धरून उभे राहिले आणि भगवंताने त्यांना विचारलं कोण तुम्ही? लहान मुलं काय विचारतील याचा नेम नसतो. त्यांना लहान मोठं काही कळत नाही, कारण अंतःकरणामध्ये लहान मोठ्याचा भेदच नसतो. निर्वैर अंतःकरण असतं लहान बालकाचं. त्यामुळे त्याने कुठे काही विचारू शकतात लहान मुलं, त्याला काय करतात. आमच्याकडे एक मित्राच्या लग्नाला आमचे एक मित्र लहान मुलाला कडेवर घेऊन गेले. तिथं वर गेल्यानंतर मुलं, आता ते मुंडावळ्या बांधलेल्या, ते चांगले कपडे, ते काही पोराने ओळखते, ते बाबा कोण? ते बाबांनी सांगितलं अरे आपल्या घरी येत नाही का नेहमी काका? आता नेहमी येणारा माणूस, पण ते सगळं पोशाख बिशाख त्याच्यात ओळखलं नाही. ते नेहमी येत नाहीत का आपले? अरे तेच काका येते, नीट बघ तुला कळेल. मग त्या पोराने भर तिथल्या स्टेजवर सगळ्यांसमोर सांगितलं, म्हणजे जे गेल्यावर तुम्ही गाढव गाढव म्हणता ते हेच ना? लहान पोर आहे हो, कुठं काय बोलेल ह्याचा काय नेम असतो? काही नसतं. त्यांनी सांगितलं कोण तुम्ही? भगवंताने विचारलं. तर त्यांनी आता लहान मुलाला काय सांगावं? लहान मुलाला त्या पंडितांनी सांगितलं मी ना काशी क्षेत्राहून आलोय. भगवान म्हणाले ते तुमचं गाव झालं, तुम्ही कोण? तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं अरे मी काशी क्षेत्रामधला एक पंडित आहे, एक ब्राह्मण आहे. भगवान म्हणाले ते तो तुमचा वर्ण झाला, जात झाली, तुम्ही कोण? म्हणाल मी तिथला एक फार मोठा पंडित आहे. ती तुमची उपाधी झाली हो, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं मी अमुक अमुक भट्ट, नाव सांगितलं त्यांनी काहीतरी, अमुक अमुक भट्ट. भगवान म्हणाले ते तुमचं नाव झालं, तुम्ही कोण? तुम्ही कोण सांगा ना. आता त्याला काही सुचे ना, आता काय बोलणार लहान मुलाला. त्याने काय केलं, भगवंताचा हात असा हातात घेतला, स्वतःच्या अंगाला असा लावला आणि सांगितलं बघ हे हा जो आहे ना हा मी. भगवान म्हणाले ते तुमचं शरीर झालं, तुम्ही कोण? त्याला काहीच उत्तर देता येईना. तेव्हा भगवान जवळ गेले आणि भगवान म्हणाले
आधी स्वतःला ओळखा आणि मग माझी परीक्षा करायला इथं या. अरे जो स्वतःला ओळखत नाही तो भगवंताला काय ओळखेल महाराज. म्हणून तुकोबाराय आपल्याला आत्मस्वरूपाचा परिचय उपाधी रहितत्वानं करून देतात की अरे गावावरून नावावरून तुम्ही परमात्म्याचा परिचय करून घेऊ नका. मी कोण आहे, मी कुठल्या गावचा नाही, मी काही नावचा नाही. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या काहीच मी नोहे कोणी गावीचा, देश वेश नवे माझा. बिलकुल विरुद्ध. सहज फिरत आलो करू सत्ता कवणावरी. अरे देश वेश माझा नाही, काय नेमकं सांगायचंय. अजून एक या अभंगाकडे बघण्याची अजून एक म्हणजे जसं ज्ञानोबारायांच्या ओवीचा हा विस्तार वाटतो ना, तसं तुकोबारायांच्या मागून आलेल्या संत परंपरेतल्या नाथ महाराजांच्या एका चिंतनाचा हा विस्तार आहे हा अभंग. म्हणजे त्याचाही खुलासा करतो, थांबतो. फार नाही, मला अभंगाबद्दल फार बोलायला वेळ नाहीच आहे. फक्त अभंगाच्या भूमिका सांगतो मी आपल्यासमोर. हस्तामलक स्तोत्र आहे, त्याच्यावर नाथ महाराजांचं भाष्य आहे. गोष्ट सांगतो आपल्याला आणि मग बोलतो. श्रीबली नावाचं एक गाव, त्या गावामध्ये एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी, वैदिक ब्राह्मण त्याची पत्नी राहत होते. आयुष्याच्या थोड्याशा उत्तरार्धामध्ये, संतती नव्हती, थोड्याशा उत्तरार्धामध्ये त्यांना एक मुलगा झाला. नाथ महाराजांच्या भाष्यातली गोष्ट आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही. एक मुलगा झाला. अर्थातच मुलगा लाडाकोडाने वाढणं वगैरे सगळं स्वाभाविक होतं. एके दिवशी नवरा काही कामाकरता बाहेर गेलेला असताना
घरातली काही कामं आहेत, भांडी धुवायची आहेत, कपडे धुवायचे आहेत, मुलगा घरी झोपलेला आहे, अन्य कोणी घरी नाही, काय करावं असा विचार त्या मातेच्या मनामध्ये आला. नदीवर जायचंय, कपडे धुवायचे, भांडी धुवायची, पण मूल घरात झोपलेलं आहे, कुणावर जबाबदारी टाकून जाता येत नाही, थोडा वेळ थांबावं म्हणून ती माता थांबली. थोड्या वेळामध्ये ते मूल उठलं, त्याला दूध वगैरे पाजलं आणि पाजून झाल्यानंतर आता जायचंच आहे तर यालाही बरोबर घेऊन जावं असं म्हणून तिने मुलालाही घेतलं, धुणं जे होतं तेही घेतलं, भांडी घेतली, ते सगळं घेऊन ती नदीवर गेली. नदीवर तिच्या काही मैत्रिणी होत्या भांडे कपडे धुत, त्याने तिचं ये अरे हिला घेऊन आलीस का आज वगैरे वगैरे बोलणं झालं. आता कपडे धुवायचे आहेत, नदीत पात्रात जायचंय, मुलाला कुठं ठेवावं, रांगतं मूल आहे, त्याला कुठं ठेवावं, ते एका जागी बसणार नाही, काहीतरी करावं म्हणून तिने इकडं तिकडं पाहिलं, काही जागा नाही. तिला असं दिसलं की एका झाडाखाली एक महात्मा बसलाय. ठीक आहे, जवळच आहे, काय सांगू त्याला विनंती करून जरा मुलाकडे लक्ष ठेवा म्हणून ती त्या महात्म्याकडे गेली आणि जाऊन त्या महात्म्याला नमस्कार करून तिनं प्रार्थना केली की म्हणे महात्मन मला कपडे धुवायचे, भांडी धुवायचे, मूल माझ्याजवळ आहे, थोडं इथं ठेवून जाऊ का, तुम्ही लक्ष द्याल का? हा ठेवा ना आई, ठेवा ठेवा, मी बघतो त्याच्याकडे. त्याने आपलं दुपटं वगैरे टाकलं, त्याच्यावर त्याला झोपवलं. त्या मुलालाही डोळा लागला, झोपलं ते मूल शांत चित्तानं. तिला वाटलं मुलगा उठेपर्यंत परत येऊ आपण, काय तेच. मूल झोपलं. ती कपडे धुवायला गेली निघून, भांडी धुवायला गेली निघून, तिचं काम सुरू झालं आणि हा महात्मा त्या मुलाला निरखून बघायला लागला आणि बघता बघता त्याच्या चेहऱ्याचं ते ध्यान लागलं, भगवंताचा चेहरा त्याला त्याच्यामध्ये दिसायला लागला आणि भगवंताच्या चेहऱ्याचं स्मरण होऊन त्या महात्म्याला जी समाधी लागली तो समाधी अवस्थेमध्ये गेला. थोड्या वेळाने मूल उठलं, त्याने इकडे तिकडे बघितलं, जवळपास कोणी आई नाही, आपली कोणी नाही, काय कुठून तरी आईचा आवाज येतो एवढं त्याने ऐकलं. कुठे कुठे रांगत 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 गेलं पुढच्या बाजूने आणि पुढं असे एक काठ होता, त्याच्यावरून तोल जाऊन त्या नदीमध्ये पडलं आणि बुडून ते मूल मेलं. वाहत 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 आलं. हे बायका जिथे कपडे धुत बसल्या होत्या, कपडे धुत होत्या, तिथं ते मूल आलं. बायकांनी ते बघितलं, वाईट वाटलं, अरे कुणाचं मूल, कुणाचं मूल, असं कसं झालं, आईबापाचं लक्ष कसं नाही, असं कसं झालं, असं कसं झालं, बघावं तरी म्हणून जवळ जाऊन बघतात तर हिचंच मूल. तिला काय वाटलं असेल, माते पुढून बाळक काळी नेता, एकुलतं एक मूल आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये झालेलं. तिने जो आक्रोश केला, जो टाहो फोडला, मैत्रिणींनी सांभाळलं, बाजूला केलं, ती आलायला ऐकायला तयार नाही, असं कसं केला, असा कसा केला, मला सोडून का गेला. ते आता बायकांचं रडणं असतं, तिच्या अंतःकरणातलं ममत्व आहे, तिला गप्प कसं बसू दे. ते मुलाला घेतलं, कपड्यावरून वगैरे हे आपलंच मुलं हे कळलं, चेहरा बघितला, छातीला लावायला लागली, त्याला कसा देव उठवू शकेल, गेला तो गेला, आता करणार काय. शेवटी तिने ते त्याला बाहेर आणलं, काय करावं कळेना आणि तिच्या लक्षात आलं की त्या महात्म्याला आपण सांगितलं होतं मुलावर लक्ष ठेव, मुलावर लक्ष ठेव. ती तशीच त्या मुलाला घेऊन गेली. त्या महात्मा समाधीतच होता, त्याला पत्ताच नाही हे काही झालंय. गेली, त्याच्यासमोर ते मूल ठेवलं, त्याला हलवून 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 व्युत्थान दशेवर आणलं आणि त्याला सांगितलं काय केलं महाराज, तुम्ही काय केलं. तो म्हणाला काय झालं, त्याला काहीच माहित नाही. अहो मूल मेलं माझं, मरेल कसं, माझ्या समोर होतं, मी बघत होतो त्याला. मग तिने सांगितलं अहो ते मूल असं पाण्यात पडलं, रांगत जाऊन तिकडून बुडून मेलं, तुम्ही काय म्हणता. तो महात्मा म्हणाला अरे असं झालं का, मला त्याचा चेहरा बघता बघता भगवंताचा चेहरा लक्षात आला, स्मरण झालं, समाधी लागली. आई काय करू मी, माझ्याकडून झालं असं, मला क्षमा करा. ती म्हणाली क्षमा करा म्हणजे काय, तुम्हाला क्षमा केल्याने माझं मूल उठून बसेल, मला माझं मूल परत पाहिजे, मी तुमच्या जबाबदारीवर, हेच का तुमचं परमार्थ, दुसऱ्याला दिलेला शब्द मोडता तुम्ही. वचना फिरती अधमजन तुकोबाराय म्हणतात, आणि तुम्ही हे करता. मला वचन दिलं होतं माझ्या मुलाला तुम्ही बघाल, सांभाळाल म्हणून, हे काय केलं तुम्ही. तो म्हणाला झालं गोष्ट खरी आहे, पण काय करणार होता, मी तरी काय करू शकतो, झालं ते झालं, भगवत इच्छा माना, ईश्वर इच्छा बली अशी म्हणा, गप्प बसा, करता काय, रडून का आक्रोश कर. ती म्हणाली असं नाही चालणार, ती रागावलीच होती, नाही असं नाही चालणार, मला माझं मूल परत पाहिजे, काय वाटेल ते करा, मी तुम्हाला जाऊ देणार मी, नाहीतर मी सुद्धा प्राणत्याग करीन. असं निर्वाणीचं बोलणं सुरू झाल्यानंतर तो महात्मा म्हणाला ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला तुमचं मूल परत पाहिजे ना, मी तुम्हाला परत देतो,
हरकत नाही. त्या महात्म्याने काय केलं, पुन्हा समाधी लावली, स्वतःचा प्राण त्या मुलाच्या देहामध्ये टाकून दिला आणि स्वतः तो महात्मा गतप्राण झाला. हिला वाईट वाटायचं कारण नाही. महात्मे येतात आणि जातात, मुलं कधीतरी होतात. मुलगा जिवंत झाला, तिला आनंद वाटला, तिने ते मूल घेतलं, घरी आली. पण गंमत अशी झाली की आता तो महात्माच या मुलाच्या शरीरात राहत असल्यामुळं महात्मा पोचलेला, नुसतं ज्याला लहान मुलाचं तोंड बघून भगवंताच्या स्मरणानं समाधी लागते तो काही साधा महात्मा असेल तर ते मूल नंतर काही बोलेना, चालेना, हसेना, रडेना, भूक लागली तर रडणं नाही, कुठंच बाहेर जाणं नाही, एका जागी ठेवलं तिथंच समाधी अवस्थेत असल्यासारखं ते मूल असायचं, त्याला काही कळेना. आपल्याकडे म्हण आहे मराठवाड्यात, जिथं ठेवलं मुसळ तिथं क्षण कुसळ. तसं ते मूल बसलं तिथं, बसवलं तिथं बसलं, भूक लागली तरी रडेना, पोट भरलं तर हसेना, पाणी पी म्हटलं तर आणलं समोर तर प्यायचं, कोणी खाऊ घातलं तर खायचं, नाही आणलं दिवस काही न खाता तसंच बसून राहायचं. यांना कळेना आई वडिलांना की आता ह्याच्यावर उपचार काय करायचा, कसा करायचा, काही करून चालणार नाही. मग कर्मधर्म संयोगाने नेमके त्या वेळेला जगद्गुरु शंकराचार्यांची स्वारी त्या गावात आली. यांनी महात्मा आचार्यांचं दर्शन घेतलं ना, आचार्यांना विनंती केली की आपण उद्या आमच्या घरी भिक्षेला याल का, आमचं काही काम आहे आपल्याकडे. आचार्य म्हणाले येतो. मोठी कथा आहे, थोडक्यात सांगतो. येतो. दुसऱ्या दिवशी आचार्य तिथे गेले, त्याने भिक्षा वगैरे घातली, मुलाला समोर ठेवलं, म्हणे या मुलाकडे बघा, काय झालं. नाही म्हणे असा असा मुलगा लहानपणी चांगला होता, पण आता काही बोलत नाही, हसत नाही, खेळत नाही, मित्र नाहीत, कोणी घराबाहेर पडत नाही, उगीच निवांत बसून असतं, आड्याकडे बघत असतं, काय चिंतन करतं आम्हाला काही माहीत नाही, विचारलं तर काही शब्द उच्चारत नाही, काही बोलत नाही, काय असं जडत्व त्याला प्राप्त झालंय आम्हाला कळत नाही, जरा तुम्ही दृष्टी टाकाल काय. आचार्याने दृष्टी टाकली. आचार्यांची दृष्टी आहे, विषय व्याळे मिठी धरिया नुठी ताठी, ते तुझी एक कृपा दृष्टी निर्विष होय. आचार्यांनी दृष्टी टाकली, त्यांच्या सगळं लक्षात आलं, आणि लक्षात आल्यानंतर आचार्य म्हणाले की मी याच्याशी बोलतो, पण मला भिक्षा वाढा. काय भिक्षा वाढाल. तिने विचारलं काय पाहिजे. आचार्य म्हणाले काही नाही, हा मुलगा बोलेल, पण मला भिक्षेमध्ये हाच मुलगा टाकणार असेल तर मी बोलतो. नाईलाज होता, कारण आचार्यांचं चरित्रही असंच आहे. आई विचार काय करेल, कुठे का असे ना राहील ना, या विचारानं त्या मातेने सांगितलं ठीक आहे म्हणे, हा मुलगा टाकू, हरकत नाही. मग आचार्याने त्या मुलाला विचारलं, कस्त्वम शिशो कस्य कुतोसी गंता किम नामते त्वम कुत आगतोसी एतन्मयोक्तम वदचार्भकत्वम मत्प्रीतये प्रीती विवर्धनोसी. आचार्याने त्याला विचारलं, कस्त्वम शिशो, कोण आहेस बाळा तू, कस्य कुतोसी गंता, कुठे चाललास, कुत आगतोसी, कुठून आलास, किम नामते, तुझं नाव काय सांग, एतन्मयोक्तम वदचार्भकत्वम, हे मी तुला विचारतोय, मला त्याची उत्तर दे. कशा करता, मत्प्रीतये प्रीती विवर्धनोसी. आणि याच्यानंतर त्या बालकाने जे उत्तर दिलं ती सगळी उत्तर म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल आणि मग ते मूल बोलायला लागलं, कोण आहेस बाळा तू, नाहम मनुष्यो न च देव यक्षो, कोण आहे, न ब्राह्मण क्षत्रिय शूद्र. मग कोण आहेस, कोणीच नाही. भिक्षुर न चाहम निजबोध रूपा, कोणीच नाही मी, कोणीच नाही म्हणजे आहेस कोण, कुठून आलास. काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, कोणी काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, कोणी
तीच उत्तर तुकोबाराय त्यांच्या शब्दामध्ये देतात. कोण आहे? काहीच मी नोहे कोणी गावीचा कस्तुम शिशो कस्य चरणात आहेत. सगळी उत्तरं या पाचही चरणामध्ये तुकोबारायांनी दिली. आणि तुकोबाराय आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देतात की परमात्मा कसा, तो कुठून येत नाही, तो कुठं जात नाही. आत्मस्वरूप हे निर्माण होत नाही, ते नष्ट होत नाही. त्याला नाम नसतं, त्याला रूप नसतं, त्याला येणं जाणं नसतं आणि त्याचा कुणाशीही संबंध नसतो. असं एक निर्विकार, निर्विकल्प, निरुपाधिक अशा स्वरूपाचं ते चिंतन तुकोबाराय आत्मस्वरूपाच्या संबंधानं मांडतात. आणि ते सांगताना तुकोबाराय त्या परमात्म्या आत्मस्वरूपाच्या संबंधानं जे चिंतन तुकोबारायांनी केलं तेच आत्म्याचं खरं स्वरूप आहे. त्यामुळं आपले वडील गेले हे आपल्याला दुःखदायक आहे. वास्तविक ते गेलेले नसतात. अहो अखंडित जैसे तैसे. काय होतं? संबंध हा माणसाला भेदात आणतो आणि असंगता ही माणसाला एकरूपत्वात नेते. त्यामुळे एकरूपत्वाशी आपला संबंध जोडून आपण एकरूप व्हावं. पण मनुष्य व्यवहारामध्ये एकरूपत्वाचा संबंध जोडून एकाला भेदात आणण्याचा प्रयत्न करतो. आपण एकरूप, आपण त्यांच्या स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. एक छोटीशी शंका या संबंधामध्ये घेईन, त्याचं उत्तर देईन. तत्पूर्वी अगदी 5 मिनिटात, तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू. थोडी एक शंका सांगतो, सेवा संपवतो. काहीच मी नोहे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरून या
अवघेची वाया विणबोल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय या अभंगामधून आपल्याला आत्मस्वरूपाचा परिचय करून देतात. तो कशा पद्धतीने करून देतात आणि त्याची बीजसूत्र कुठे सापडतात या संबंधात थोडासा विचार आपण त्या संबंध आचार्याने विचारलेल्या प्रश्नाची ही उत्तरं आहेत आणि त्याच्यातून आत्मस्वरूपाची यथाणी होते आहे असा तुकोबरायांचा हा अभंग. त्या अभंगातून आपण कोण, आपला नेमका परिचय काय, आपला पत्ता काय या संबंधातला विचार तुकोबरायांनी इथं केलेला आहे. त्या संबंधातला विचार थोडा झाला. फक्त थोडंसं बोलायचंय की या पाचही चरणामध्ये तुकोबरायांनी परमात्म्याचं जे सांगितलं ते केवलत्व सांगितलं असेल, अखंडत्व सांगितलं असेल, निरुपाधिकत्व सांगितलं असेल, असंगत्व सांगितलं असेल, अनिर्वचनीयत्व सांगितलं असेल, हे सगळं जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा त्या संबंधानं थोडा विचार असा आहे की पुढं बोलताना तुकोबराय म्हणतात अवघेची वाया विण बोल. त्या संबंधानं काहीही बोलणं हे शेवटी वायाच गेलं ना. मग त्या संबंधानं बोलणं जर वायाच गेलं तर हे सगळं बोलणं वाया गेलं नाही का? आत्मस्वरूपाचा संबंधानं अनिर्वचनीयत्व जर तुम्ही आत्मस्वरूपावर आरोपित करता, मी आरोपित म्हणतो कारण ते त्याचं स्वरूप आहे, आपण शब्दाचा आरोप परमात्म्यावर करतो. जर परमात्मा आत्म्याचं अनिर्वचनीयत्व आपल्याला सांगायचं आहे तर त्याचं अनिर्वचनीयत्व सांगणं हेच त्याच्या अनिर्वचनीयत्वाचा बाध करणं नव्हे काय? कारण अनिर्वचनीय म्हणजे काय? ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. ही शंका आहे. ही शंका आहे वेदांतातली, न्यायामृतामध्ये घेतलेली शंका आहे. आणि त्या न्यायामृताचं खंडन अद्वैत सिद्धीत झालं. त्या अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला मधुसूदन सरस्वतीने या शंकेचं निराकरण केलं. ते पुढं जाऊ द्या, त्याचा काही आता विचार करायचं कारण नाही. पण थोडं त्याने उदाहरण दिलंय की काय आहे, आपल्या हाताला 5 बोट आहे, प्रत्येक बोटाचं नाव आहे. याला काय म्हणतात? अंगठा. हे माहिती आहे सगळ्यांना. सुरुवातीलाच बोललो मी, असं केल्याशिवाय तर काही चालत नाही. हे अंगठा. याला काय म्हणतात? तर्जनी. याला काय म्हणतात? मध्यमा. याला काय म्हणतात? अनामिका. याला काय म्हणतात? करांगुली. झालं. या 5 बोटाची 5 नाव आहेत. बाकीच्या 4 बोटांशी मला काही घेणं देणं नाही. ज्या बोटामध्ये आपण अंगठी घालतो त्या बोटाचं नाव काय? अनामिका. अनामिका शब्दाचा अर्थ काय? ज्याला नाव नाही ते. ज्याला नाव नाही ते. मग नाव नाही ते हेच त्याचं नाव नाही का? ज्याला नाव नाही ते त्याचं नाव नाही का? कालिदासाच्या संबंधात सांगतात ना, पुरा कवी नाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापित तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थवती बभुव. हे सांगतातच की नाही. ते अनामिका हे त्याचं नावच झालं की नाही. मग तसंच परमात्मा अनिर्वचनीय आहे असं तुम्ही म्हणता, पण परमात्मा अनिर्वचनीय आहे हेच परमात्म्याचं निर्वचन झालं नाही का? आपण काय म्हणतो, अमक्या अमक्या माणसाबद्दल बोलता येत नाही. अहो बोलला ना तुम्ही, त्याच्याबद्दल बोलता येत नाही हे त्याच्याबद्दलचं बोलणं झालंच की नाही. मग अनिर्वचनीयत्व राहिलं कुठे? त्याच्यावर मधुसूदन सरस्वतीने त्याला उत्तर दिलं की बाबा अनिर्वचनीय हे त्याला म्हणणं हे त्याचं नाव नाही आहे, हे त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे ते त्याला, तुमची शंका त्याला लागू पडत नाही असं पुढे आहे. पण मी आता थोडं मला जे बोलायचंय सोपं करायचंय ते करतो की अवघेची वाया विण जर बोल असतीलच तर मग आतापर्यंत या 5 चरणामध्ये आत्मस्वरूपाच्या संबंधानं बोललेलं सुद्धा वाया म्हणा ना. बिघडलं काय? पण तसं म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही त्याचं कारण सांगतो. त्याच्याबद्दल बोलता येत नाही हे बरोबर आहे. बोललेलं सगळं त्याला लागू पडत नाही हे बरोबर आहे. बोललेलं त्याचंच वाचक असतं हेही बरोबर आहे. पण त्याला ते बोलणं हा त्याचा अपमान ठरतो हेही बरोबर आहे. आता हे एवढं लांब आहे सगळं. जे ज्याचं स्वरूप आहे ते त्याला त्याचं स्वरूप म्हणून सांगणं हे सुद्धा त्याचा अपमानच असतो. पण कळण्यासाठी म्हणून ते बोलावं लागतं. मी उदाहरण सांगतो. मी एक गमतीचं उदाहरण सांगतो. परमात्मा एक आहे. त्या परमात्म्याला एकमेव अद्वितीयम ब्रह्म असं आपण म्हणतो. त्याला एक म्हणणं हा सुद्धा त्याचा अपमान नाही का? पण म्हणावं लागतं. का म्हणावं लागतं? कारण एक नाही म्हटलं तर शून्यवाद किंवा द्वैतापत्ती दोन्हीपैकी काहीतरी एक गळ्यात पडतं म्हणून ते त्याला एक. पण एक म्हणणं हा सुद्धा त्याचा अपमानच असतो. परमात्मा एक आहे मान्य, आपला तो एक देव एकच आहे मान्य. मग त्याला एक म्हटलं तर बिघडलं कुठं? चालत नाही. मी त्याला उदाहरण देत असतो गमतीला. आपल्या घरी पाहुणे येतात, आपण त्यांना परिचय करून देतो.
हा माझा मोठा भाऊ, हा माझा मधला भाऊ, आम्ही तिघे जण, ही माझी मोठी बहीण, ही माझी धाकटी बहीण, 2 बहिणी, त्यानंतर हे माझे मोठे काका, ही माझी एक आत्या, ही माझी एक मावशी, हे काय ते सगळ्यांचा परिचय करून देतो. हा आम्ही 2 भाऊ, आम्ही दोन भाऊ 2 बहिणी, आम्हाला 2 आत्या, 3 मावशा, 4 काका, सगळं करून देतो. आणि बायकोचा परिचय करून देताना तुम्ही असं म्हणा, ही माझी एक बायको. बिघडलं काय? किती आहेत? एकच आहे ना. मग एक असणाऱ्या बायकोचा एक म्हणून परिचय करून दिला, वाईट वाटायचं काय कारण आहे? एक आहे ते एक म्हणून सांगितलं, बिघडलं काय त्याच्यामध्ये? ही माझी एक बायको म्हणून प्रयोग तर करून बघावं, बाकीचं जाऊ द्या. म्हणायला काय चाललं? ही माझी एक बायको. एक बायको तुम्ही म्हणालात, किती आहेत कोणाला माहिती? ही एक असा अर्थ होईल की नाही? म्हणजे एक म्हणणं हे सुद्धा एक असणाऱ्या बायकोचा अपमान झाला की नाही? मग बायकोच्या बाबतीत हे होतं, तो तर परमात्मा आहे ना, ते तर परब्रह्म आहे ना महाराज. त्याच्या संबंधानं बोलता येत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याच्या संबंधानं जेवढं केवढं तुकाराम महाराजांसारख्यांना बोलता आलं, त्याच्याशिवाय आपल्याला तो कळण्याचा दुसरा मार्ग नाही ना. आपल्याला कळण्याचा दुसरा मार्ग काय? तुकोबारायांनी सांगावं तेव्हाच आपल्याला कळावं. ज्ञानोबारायांनी चोखोबारायांनी सांगावं, गोरोबा काकांनी सांगावं, जनाबाईंनी सांगावं, नाथ महाराजांनी बोलावं, नामदेवरायांनी सांगावं, तरच आपल्याला कळण्याचा मार्ग आहे. नाहीतर परमात्मा कळण्याचा नाही, आत्मस्वरूप कळण्याचा दुसरा मार्ग या पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही. हे लक्षात घ्या. मी सरळ बोलतो, स्पष्ट बोलतो. मी सुरुवातीला बोललो, ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय गत्यंतरच नाही समाधानाला. तुम्ही बाकी सुख कितीही शोधान कुठूनही आणा, ज्ञानेश्वरी गाथ्याच्या तुलनेमध्ये तिळमात्र बसत नाहीत ती सुख. काय करता? खऱ्या सुखाचा शोध घ्यायचा असेल तर तो शोध ज्ञानोबारायच सांगतात आणि ज्ञानोबारायच तो शोध संपवतात. तुकोबारायच त्या शोधाची सूत्र सांगतात आणि तुकोबारायच तो शोध संपवून देतात. याकरता म्हणून तुकोबारायांना बोलावं लागलं, अवघेची वाया वीण बोल. असं जरी असलं तरी ते बोल जोपर्यंत तो अनुभवाला येत नाही तोपर्यंत सत्यच असतात. तो अनुभवाला आला की मग अवघेची वाया वीण, असं ते ठरतं. या दृष्टीनं तुकोबाराय बोलतात. तो अनुभव आपण घेतला पाहिजे, त्या आत्मस्वरूपाची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. आणि ती आत्मस्वरूपाची एकदा जाणीव झाली की मग तत्र को मोहा कशोकः एकत्वम अनुपश्यतः, हा अनुभव आपल्याला येईल. तसा तो अनुभव तुम्हाला आम्हाला यावा याच्याकरता संतांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराजांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो की वडिलांच्या वियोगाचं दुःख तुम्हाला आहे, आम्हालाही आहे, पण याच विचाराने आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. मला ही कल्पना आहे. काय असतं की दुःखाच्या काळामध्ये वेदांत सांगू नये. खरी गोष्ट आहे. दुःखाच्या काळामध्ये वेदांत, आत्मा जात नसतो, येत नसतो, तो नित्य आहे, शाश्वत आहे, देह पडतो, हे दुःखाच्या काळामध्ये समजवायला जाताना बोलू नये. त्यात काय शेवटी वेदांत येतो, ही गोष्ट खरी आहे. पण मी आपल्याला हे सांगतो, दुःखाच्या काळात वेदांत सांगू नये, पण दुःख दूर करण्याकरता दुसरा मार्गही नाही ना महाराज. दुसरा मार्गही नाही ना, दुसरं काही चिंतनही नाही. कसं आपण स्वतःला समजावणार आहोत? तर त्या दृष्टीने तो विचार करून आपल्या जीवनाचं सार्थकत्व आपण करून घ्या, अशी संतांची आपल्याला शिकवण आहे. आणि त्या शिकवणीला अनुसरून आपणही ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनातून आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यावी, असं या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तीर्थस्वरूप वैकुंठवासी बाबांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर शेवटचा अविनाश महाराज आणि काका महाराज पहाणे आणि ध्रुवपद शेळगाव. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, तुका म्हणे नाम
थोडा विलंब झाला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक क्षमा मागतो. थांबतो. विठ्ठल जय